हालेलुया. बघा, शरीरामध्ये अशाच काही गोष्टी आहेत. जर शरीराच्या काही गोष्टी खालीवर झाल्या ना तर भरपूर काही त्या ठिकाणी ढासळत. बरोबर ना? परिणाम सामोरे जावं लागतं. कधी कधी त्या ठिकाणी असं वाटतं का आता काही खरं नाही. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की देवाने सगळ्या गोष्टींची तरतूद आम्हाकरता ठेवलेली आहे. बघा, धार्मिकता एका बाजूला आहे, पवित्रता एका बाजूला आहे. धार्मिकतेमध्ये जेव्हा व्यक्ती चालतो तेव्हाच तो पवित्रतेमध्ये स्थिर होतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र होण्याकरता मनुष्याला आयुष्यभर देवाच्या वचनानुसार चालणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कोणी व्यक्ती देवाच्या वचनानुसार चालत नाही तेव्हा देवाचा आत्मा त्या ठिकाणी खिन्न होतो. आणि देवाचा आत्मा जर नाराज झाला तर आम्ही म्हणतो देवबाप आता प्रार्थना उत्तर देत नाही. आता पहिले कसं आम्ही प्रार्थना करायचे, उत्तर भेटायचे, आता तर प्रार्थनेचं उत्तरच मिळत नाही. आता त्या ठिकाणी काही बदलताना आम्हाला दिसत नाही. परंतु देवाचा दास या नात्याने मी एक गोष्ट तुम्हाला सांगून तुम्हाला उत्साहित करेल की आजही जो 6000 वर्षांपासून ज्याने आपल्या मुखाने शब्द बोलला, सृष्टीची स्थापना केली, तोच प्रभू ज्याने आम्हाला आपल्या हाताने घडवलं, त्याने प्रत्येक गोष्ट जशी त्याच्यामध्ये होती त्या स्वरूपामध्ये, त्या समानतेमध्ये हुबेहूब आम्हाला त्या ठिकाणी बनवलं. तो प्रभू येशू, तो परमेश्वर पिता, त्याने दिलेला जो पवित्र आत्मा आहे तो जे कार्य तेव्हा करत होता ते आजही आणि त्यापेक्षा अद्भुत काम करण्याकरता आजही तयार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण प्रमाण काय आहे की प्रभू ते कार्य करेल? विश्वासणारे लोक पृथ्वीवर आहे ना, हे प्रमाण आहे की प्रभू कार्य करेल. आमेन. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आजचा जो उपदेश आहे ना तो मला जेव्हा मी त्याचं प्रिपरेशन करत होतो त्याने मला खूप त्रास झालेला. इतकं मला त्या ठिकाणी अस्वस्थ वाटत होतं, एवढं अस्वस्थ वाटत होतं, मला ठाऊक नाही का वाटत होतं. पण असं खूप असं धडपण आल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं का आता तयारीच नाही करावी, आता सोडून द्यावा, दुसरं काहीतरी पहा. पण प्रभू महान आहे. तो सकाळी संधी देतो ना. त्याचं वचन सांगतं रात्री शोकाने विलाप करावा लागला, अश्रूने अंथरून त्या ठिकाणी ओले झाले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी त्या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर तो उमटवणारा परमेश्वर आजही आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या शेजाऱ्याला सुंदरसं ग्रीट करा. ग्रीट म्हणजे त्यांना शुभेच्छा द्या. त्यांना म्हणा तुमचा दिवस आशीर्वादित आहे. अजून म्हणा, असं पिवळे पिवळे दादू दिसू द्या, काय होत नाही है ना. बोला हो. कधी बोलले ना आपल्या शेजारच्याला, कधी बोलले ना कदाचित तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी काही राग असेल ना निघून जाईल. म्हणा त्यांना तुमचा दिवस आशीर्वादित आहे. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. तो तुमच्या सोबत बोलणार आहे. तयार व्हा. हालेलुया. माझ्यासोबत तर कोणीच बोलत नाही. ज्यांच्यासोबत कोणी बोलत नाही त्यांच्या बरोबर प्रभू बोलतो. हालेलुया. आणि ज्यांच्या सोबत एकांत आहे ना, जे म्हणताना आम्ही तुटलेलो आहोत, काय आमची परिस्थिती बदलू शकते, मनुष्य सारख्या व्यक्तीला परमेश्वर बदलतो तर तो आम्हाला का नाही बदलणार? आमेन. मनुष्य कोण होता? ज्याने आपले स्वतःचे लेकरं दैवतांसाठी मूर्ती समोर जाळून टाकले. स्वतःची लेकरं. कोण आहे असा बाप आपल्या लेकरांना जाळून टाकेल? ज्याने इस्रायलाच्या एका टोकापासून तर यरुशलेमामध्ये अख्खा रक्तपात केला. हे टोक ते टोक रक्ताने रंगवून टाकलं. रस्ते रक्ताने रंगवून टाकले. घृणित काम केले त्याने. अशा एका व्यक्तीला परमेश्वर त्या ठिकाणी बहाली म्हणजे त्याचं गेलेलं वैभव पुन्हा देऊ शकतो. तर त्याच्यापेक्षा आम्ही फार कमी आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त करून काय करतो, मनामध्ये घाणेरडे विचार करतो,
शिव्या देतो, व्यसन करतो, त्या ठिकाणी लोकांना लबाड बोलतो, फसवतो, सगळ्या गोष्टी आम्ही करतो. पण मनुष्य आमच्यापेक्षा ऍडव्हान्स होता, फार पुढे होता. अशा व्यक्तीला देवाने क्षमा केली, आम्हालाही तो क्षमा करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणती गोष्ट असेल तर ती देवाची दया आहे. देवाने आपलं प्रेम कसं प्रगट केलं, आपलं सामर्थ्य कसं दाखवलं माहिती आहे? एका पापी व्यक्तीला क्षमा करून आपला मोठेपणा दाखवला. आमचा मोठेपणा काय आहे? चला, आजच्या वचनाद्वारे काही गोष्टी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. मला नाही माहिती प्रभू कसं चालवेल, परंतु माझा विश्वास आहे तो सुरुवातही करून देतो आणि तो शेवटही करणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. अल्फा आणि ओमेगा त्याचं नाव आहे, प्रारंभ आणि शेवट तोच आहे. चला वचनामध्ये जाऊ. आमच्याकडे आमचं पवित्र वचन बायबल आहे आणि त्याच्यामध्ये स्तोत्र संहिता नावाचा एक चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये बहुत स्तोत्र जे आहे ते दाविदाने लिहिले, काही आसाफाने लिहिले, काही कोरह पुत्रांनी लिहिले, काही शल्मोनाने लिहिले. आणि या स्तोत्रांपैकी एक गोष्ट आम्हाला वाचायची आहे. स्तोत्र संहिता याचा 105वा अध्याय, साम्स चॅप्टर 105, भजन संहिता इसका 105वां अध्याय. सर्वांनी काढलं आणि त्याची काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो, कारण की मला माहिती आहे हळू आवाजात वाचल्यावर पाठीमागच्यांना आवाज येत नाही, कारण की त्यांच्याकडे बायबल नाहीये. परंतु मी तुमच्यासाठी मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करेल. ज्यांच्याकडे बायबल नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. ज्यांनी बायबल आणलेले आहे त्यांनी त्या बायबलमध्ये वाचा आणि अंडरलाईन करून घ्या, म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होतील. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 5 याचा 105वा अध्याय. हा, मी विनंती करेल, तुमचे मोबाईल वाचताय हे बघा, थोडस बंद करा बरं का. काय असं ते आपण नाही म्हणत का एखादा मोबाईल वाच, आम्ही मत नाही करत का? नका करू, काय होत नाही त्याने. लेकराला लागत काय, नका करू, होत राहतं ते. बंद करा, काय अडचण नाहीये, नो इश्यूज. फक्त सायलेंट करा, लक्ष देवाच्या वचनाकडे द्या. चालत्या चर्चमध्ये मोबाईल खेळू नका. जरी मला दिसत नसेल तुमचा मोबाईल खेळणं, तरी प्रभूला माहिती आहे ना. व्हॉट्सअपवर आलेला मेसेज ठीक आहे, चेक करून पाहतो कोणाचा आहे, नाही नका पाहू. थोडंसं देवाकडे वचनाकडे लक्ष द्या. इंस्टाग्राम रील्स तुम्हाला सगळं पाहण्यासाठी बाहेर वेळ आहे, तुम्ही बाहेर जाऊन त्या ठिकाणी त्या गोष्टी पाहू शकता, आहे ना. तुम्ही म्हणाल दादामध्ये अचानक एवढा बदल कसं काय झाला? बदल वगैरे काय नाहीये. तुम्हाला मी एक आव्हान करतोय का तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येता, कसे येता. जे की स्तोत्र करता त्या ठिकाणी आम्हाला म्हणतो, तू जेव्हा देवाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकतो सांभाळून पाऊल टाक. प्रेज द लॉर्ड. कोणती महत्वाची गोष्ट आहे जी देवाच्या वचनाला आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अद्भुत आहे. कोण आहे तो व्यक्ती जो देवापेक्षा मोठा आहे बा, मग त्याला लगेच आम्ही त्याला रिप्लाय देतो, त्याच्यात तुझा फोन उचलण्यासाठी बाहेर जातो. आदर आहे देवाचा, हा देवाचा आदर आहे. हा, आम्ही म्हणतो ना सर्व आदर सन्मान देवा तुला मिळावा. त्या देवाविषयी आम्ही म्हणतो, त्याच्याशिवाय आम्हाला कोण नाहीये. या जगातल्या सगळ्या गोष्टी एका बाजूला, देवाचं वचन एका बाजूला, आमच्या विरोधात हजारो लाखो जरी उभा राहिले तरी आम्ही देवाला सोडणार नाही. अरे बोलता बोलता चालता चालता तुम्ही कधी देवाला सोडून बाहेर निघून जाता, तुम्हाला समजतही नाही. फोन आला लगेच उठून गेले बायबल. अरे तुम्ही क्षणाक्षणाला देवाला सोडता, पण तो किती विश्वासयोग्य आहे, कधीच तुम्हाला सोडत. Praise the Lord. खरंच देवाचं वचन खूप चांगलं आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगल, जगातल्या पुष्कळ पुस्तकांपैकी सगळे पुस्तक तुम्हाला या जगामध्ये कसं राहायचं आहे, या जगाची माहिती काय आहे, त्याचं ज्ञान काय आहे हे तुम्हाला शिकवेल. पण कोणतं एक पुस्तक तुम्हाला बदलू शकणार नाही. परंतु बायबल एक मात्र देवाचं वचन असं आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, या बायबलवर
लोक म्हणतात ख्रिस्ती हा धर्म आहे, ख्रिस्ती लोक म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही धर्मांतर करता, परंतु जगामध्ये मी सगळे त्या ठिकाणी धर्मग्रंथ त्या ठिकाणी पाहिले, त्या प्रत्येक गोष्टींवर तिथं लिहिलेलं आहे की हा धर्मग्रंथ, हा धर्मग्रंथ, हे धर्मग्रंथ, हे धर्मग्रंथ, परंतु बायबलवर मी कधी पाहिलं नाही की हे ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. त्याच्यावर मी नेहमी वाचतो पवित्र शास्त्र आहे. आणि तेच पवित्र शास्त्र तुम्हाला ट्रान्सफॉर्म करतं, तुमचा बदल घडवतं, तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग शिकवतं आणि तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेमध्ये चालण्याकरता बळ देतं. हेच ते पवित्र वचन आहे जे मी आज तुमच्याकडे तुमच्या समोर घेऊन आलो आहे. प्रेज द लॉर्ड. इवन बायबल नेवर टॉक्स अबाउट रिलिजन. बायबल कधीही धर्माविषयी आम्हाला प्रचार करत नाही. लोक तुम्हाला वारंवार म्हणतील, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला उत्तर न देण्या येण्याचं कारण हेच आहे की तुम्ही वचन वाचत नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त प्रभू येशू या जगामध्ये आला, तो धर्म स्थापन करण्याकरता नाही आला, तो आम्हाला जीवन, बघा तो म्हणतो मी तुमच्या करता जीवन घेऊन आलो आहे. कोणतं? सार्वकालिक भरपुरीचं जीवन. हालेलुया. आज हेच तर आम्हाला जाणायचं आहे. म्हणून आपल्या अंतःकरणाची द्वार उघडा जी कठोर झालेली आहे. मामा, काका, आजोबा, मम्मी, पप्पा, दादा, भाऊ, काका सर्वांनी जे भरलेले आहे त्या अंतःकरणातून त्यांना थोडस बाजूला ठेवा. घरामध्ये त्या ठिकाणी मस्त तुमच्याकरता स्वयंपाक करून ठेवतील किंवा जाताना तुमची सगळी तरतूद त्या ठिकाणी प्रभू करील. काळजी करू नका. प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं होतं मागच्या रविवारी, ह्या रविवारी येताना उपवास आणि प्रार्थनेमध्ये या. आणि माझी आशा आहे की असे पुष्कळ व्यक्ती, माझे बहीण भाऊ, माझे प्रियजन, माझे वडीलधारे जन, सर्वजण त्या ठिकाणी, काही जणांनी त्या ठिकाणी केलं असेल, कारण की काही जणांना त्या ठिकाणी पेशंट आहे, त्यांना बीपी शुगर आहे, त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात, म्हणून मी त्यांना बळजबरी नाही करू शकत. पण माझा विश्वास आहे येणाऱ्या दिवसांमध्ये देवबापाई त्यांना कृपा देईल. आमेन. हालेलुया. तर मग चला वचनांमध्ये जाऊया. स्तोत्र संहिता याचा 105वा अध्याय सर्वांनी काढला तर त्या वचनांमध्ये काही वचन 17 आणि 18 वचन जे आहे मी तुमच्याकरता वाचतो. या 17 आणि 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठविला, योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा वाचतो, या वचनाकडे लक्ष द्या. त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठविला, योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायाला इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. बायबल सांगतं, हे बायबल आम्हाला त्या ठिकाणी वारंवार उत्पत्तीमध्ये त्या ठिकाणी जेव्हा सुरुवात आम्ही वाचतो त्या उत्पत्तीमध्ये आम्हाला बायबल शिकवतं. एक व्यक्ती होतं ज्याचं नाव होतं याकोब. आणि या याकोबाला 12 लेकरं होते. या 12 लेकरांपैकी एक व्यक्ती ज्याचं नाव, एक मुलगा होता ज्याचं नाव होतं योसेफ. आणि या योसेफाविषयी आम्हाला बायबल आम्हाला असं सांगतं की याच्या जीवनाविषयी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला जेव्हा आम्ही वाचतो, बायबल बारकाईने वाचतो, तर या बायबलमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की एकदा योसेफाला स्वप्न पडलं. त्याने बघितलं की त्या ठिकाणी शेतामध्ये पेंड्या वेचत असताना त्या ठिकाणी काही पेंड्या होत्या आणि 12 पेंड्या त्याने पाहिल्या. आणि या 12 पेंड्यांमध्ये त्या ठिकाणी एक पेंडी त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्या बाकीच्या 11 पेंड्या ज्या आहेत त्याच्या समोर त्याला काय करत आहे? नमन करत आहे. एवढंच नव्हे तर त्यांना आणखी त्यांनी ते जाऊन त्याच्या भावांना ते स्वप्न सांगितलं. त्याचे भाऊ त्या ठिकाणी जाम चिडले. ते म्हणाले, तू काय आमच्यावर वर्चस्व करायला पाहतो का काय? आम्ही तुला नमन करावं काय? आणि एवढंच नाही, इथपर्यंत नाही थांबता. बायबल आम्हाला सांगतं पुन्हा एकदा त्याला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न त्या ठिकाणी अशा प्रकारे पडलं की त्या ठिकाणी तारांगणामध्ये आकाशामध्ये 12 तारे आहेत आणि 12 ताऱ्यांपैकी एक तारा त्या ठिकाणी उभा राहिला आहे. तो तारा त्या ठिकाणी त्याच्या समोर उभा आहे आणि 11 तारे त्याला दंडवत करत आहे आणि त्याच्या शेजारी सूर्य तारेही त्या ठिकाणी त्याला काय करत आहे? नमन करत आहे. आणि हे स्वप्न त्याने त्याच्या बापाला सांगितलं. त्याचा बाप जाम चिडला. तो म्हणतो, अरे तुझ्या आई बापाने तुला नमन करावं, एवढा मोठा झाला का तू? आणि या स्वप्नांमुळे झालं काय? योसेफाचे भाऊ जे आहे त्याचा द्वेष करायला लागले.
त्याचा रागराग करायला लागले, आणि जसा जसा त्याचा रागराग करायला लागले तर देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, एके दिवशी त्या ठिकाणी त्याचे भाऊ जे आहे ते त्या ठिकाणी शेरड मेंढर चालण्याकरिता एका दूर ठिकाणी एका प्रदेशामध्ये गेले, आणि त्याच्या बापाने सांगितलं, योसेफाला बोलवलं, अरे बाळा इकडे ये, की तुझे भाऊ त्या ठिकाणी बघ अशा एका प्रदेशामध्ये गेलेले आहे, तिथे जाऊन बघ त्यांची काय चालली, त्यांची हालहवाल, त्यांची विचारपूस त्या ठिकाणी करून ये, आणि त्या ठिकाणी त्यांचा निरोप जो आहे तो घेऊन ये, त्यांना जाताना काहीतरी खायला घेऊन जा. आणि या ठिकाणी योसेफाने आपल्या बापाच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी तो निघाला, आणि निघाला त्या ठिकाणी जात असताना देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिलं, आणि जेव्हा दुरून येताना पाहिलं तेव्हा त्याच्या भावांनी त्या ठिकाणी मनामध्ये कट केला की बघा तो स्वप्नदर्शी येत आहे, याला लई स्वप्न पडतं, आपल्यावर त्या ठिकाणी प्रधानता त्या ठिकाणी प्रभुत्व करण्याचा प्रयत्न करतो, हा आपल्याला त्या ठिकाणी स्वतः खाली त्या ठिकाणी ठेवण्यासाठी आपल्याला गोष्टी सांगतो, आता आपण काय करू, याचा घात करू, याला मारून टाकू. आणि योसेफ जसा तिथे आला त्या सर्व भावांनी त्याला धरलं, त्याला एवढं बेदम मारलं, एवढं बेदम मारल्यानंतर त्या ठिकाणी ते त्याला मारून टाकणार होते, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने काय केलं, त्याला एका मोठ्या खड्ड्यामध्ये टाकलं, आणि खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर एक भाऊ जो होता त्याला त्याच्यावर दया आली, तो म्हणतो, अरे याला मारून नका टाकायला, याला कशाला मारून टाकायचं, एक काम करू आपण, याला विकून टाकू. आणि त्या ठिकाणी त्याला त्या खड्ड्यातून त्यांनी बाहेर काढलं, आणि बाहेर काढल्यानंतर त्याला विकलं. एक व्यक्ती त्या ठिकाणी जात होता, जो मिस्रामध्ये चालला होता, त्या व्यक्तीला त्याला विकून टाकला, आणि काय केलं, त्याचा जो अंगरखा आहे, झगा जो आहे तो घेतला, आणि बकऱ्याचं त्या ठिकाणी रक्तामध्ये बुचकळलं, आणि बकऱ्याच्या रक्तामध्ये बुचकळल्यानंतर आपल्या बापाला आणून दाखवलं की बाबा तुझा मुलगा जो आहे त्या ठिकाणी रस्त्यात आम्हाला जो शर्ट आहे, जो झगा आहे तो सापडला, बघ तुझ्या मुलाचाच आहे का. आणि त्या ठिकाणी त्याला सिंहाने खाल्लं, हिंस्र श्वापदांनी त्याला काय केलं, खाऊन टाकलं. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की योसेफाला त्या ठिकाणी मिस्रामध्ये नेण्यात आलं. पोटिफर नावाच्या एका व्यक्तीने त्याला त्या ठिकाणी गुलाम म्हणून विकत घेतलं. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी एक गुलाम म्हणून त्या लेकराला विकत घेतल्या गेलं. आणि बायबल सांगतं 10 वर्ष त्याने पोटिफराच्या घरामध्ये त्या ठिकाणी चाकरी केली. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा 10 वर्ष चाकरी केल्यानंतर त्याही ठिकाणी आम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते की पोटिफराची एक पत्नी आहे, त्याच्याविषयी त्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की त्या ठिकाणी त्या स्त्रीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला, जे त्यांनी केलंच नव्हतं. आणि त्या गोष्टी त्याने जेव्हा केल्या त्याविषयी त्या ठिकाणी त्याला काय केलं, तुरुंगामध्ये टाकलं. प्रेज द लॉर्ड. असा गुन्हा जो त्याने केलाच नाही, त्याची शिक्षा म्हणून त्या ठिकाणी त्याला काय करण्यात आलं, त्याला त्या ठिकाणी गुलाम म्हणून जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतरही त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं, त्या जेलमधून देवाने त्याची सुटका केली आणि त्याला मिस्राचा काय केलं, प्रधानमंत्री बनवलं. प्रेज द लॉर्ड. हे आम्हाला सर्वांना माहिती. पण या गोष्टीद्वारे मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करील. लक्ष द्या, सैतान या गोष्टींमध्ये तुमच्या बरोबर एक खेळ खेळतो जो आज पुष्कळ विश्वासणाऱ्यांना माहिती नाही. पुष्कळ विश्वासणारे लोक या गोष्टींमध्ये एवढे अडकलेले आहे का त्यांच्या जीवनासमोर ठेवलेली भलाई त्यांना समजत नाही. हो, तो सैतान एवढा धूर्त आहे, एवढा त्या ठिकाणी लोकांना वाटतं सैतान म्हणजे शिंग, त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी भयानक भयानक त्या ठिकाणी हात पाय त्याचे नख हे भले भले वाढलेले नाही. तो देवदूत आहे, तो देवाचा दूत होता. त्याच्यासारखी सुंदरता कोणामध्ये नव्हती. एवढं वैभव देवाने त्याला दिलं होतं, एवढं त्याला प्रधानता, एवढे अधिकार त्याला दिले होते. त्याच्या त्या ठिकाणी जर तुम्ही त्याचं रूप पाहिलं तर त्याच्याकडे पाहून त्या ठिकाणी देवदूत त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. एवढा सुंदर तो. आणि तो सैतान जो देवदूत त्या ठिकाणी जेव्हा देवदूताच्या मनामध्ये गर्व आला, तो स्वर्गामधून खाली पृथ्वीवर टाकण्यात आला. देवाचं पवित्र वचन सांगतं जेव्हा तो खाली टाकण्यात आला, देवापासून विभक्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आमच्या भाषेमध्ये आम्ही शत्रू आणि सैतानच म्हणतो. प्रेज द लॉर्ड. देवदूत सैतान झाला. सैतान म्हणजे काय? सैतान नावाचा अर्थ काय आहे? अहित योजणारा, कोणाचंही चांगलं होऊ न देणारा, प्रत्येक गोष्टींमध्ये घालमेल करून त्या गोष्टीला बर्बाद करणारा, त्याला सैतान म्हटले जातं. आमचे लेकरं ऐकत नाही तर आम्ही त्यांना काय म्हणतो? सैतान म्हणतो ना. म्हणतो का नाही? प्रेज द लॉर्ड. कधी कधी आईबापाही पस्तावा करतात, पण हरकत नाही. सैतान नावाची डेफिनेशन कळाली आणि तीच गोष्ट मी तुम्हाला त्याची व्याख्या सांगितली. या ठिकाणी बायबल आम्हाला असं सांगतं, सैतान नेहमी या गोष्टीच्या या कामामध्ये लागलेला आहे की तुम्ही एखाद्या समस्येमध्ये आहात,
तुम्ही आजारामध्ये आहात, तुम्ही तंगीमध्ये आहात, तुम्ही कर्जामध्ये आहात, तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये त्या अभावामध्ये आहात, तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व गोष्टी, ज्या चुकीच्या संबंधांमध्ये आहात, समस्येमध्ये आहात, वाईट सवयीचे त्या ठिकाणी शिकार झालेले आहात, आव्हानांनी घेरलेले आहात, समस्येने घेरलेले आहात, आणि हा जो सैतान आहे दिवस रात्र एक काम तो तुमच्या करता करतो. ते काम म्हणजे तो तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये योग्य मार्ग जो सापडायचा आहे त्या मार्गाचा शोध घेऊ देत नाही, तो तुम्हाला आणखी गोंधळामध्ये टाकतो. प्रेज द लॉर्ड. भारतामध्ये एक शहर आहे जयपूर. या जयपूरला त्या ठिकाणी भूलभुलैया माहिती आहे? भूलभुलैया काय असतं? समजा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेले तर तुम्ही वारंवार त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येता, याला म्हणता भूलभुलैया. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हाला बी तो फटका बसतो बरं. आणि ह्या भूलभुलैयाच्या शहरामध्ये, या भूलभुलैयाच्या त्या ठिकाणी एक महाल आहे, ज्याला त्या ठिकाणी नावच दिलेलं आहे भूलभुलैया महाल. तुम्ही जर त्या ठिकाणी गेले तर तुम्ही फिरून त्याच ठिकाणी येता. तुम्ही त्या मार्गाने जर गेले, तुम्ही फिरून फिरून तिथंच येता. बुद्धिमान लोकच त्यातून निघू शकतात, परंतु सर्वांचं तसं नाहीये. पुष्कळ लोक त्या गोष्टींमध्ये अडकतात, त्यांना मार्ग सापडत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो तिथून निघणं अवघड आहे, परंतु आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की योग्य मार्ग निवडावा ही सैतानाची इच्छा नाहीये. सैतान हेच करतो, त्याला वाटतं की तुम्ही गोंधळातून त्या ठिकाणी बाहेरच येऊ नये, तुमचा गोंधळ अधिक वाढावा, आणि या गोंधळामध्ये तो तुम्हाला एवढं त्या ठिकाणी अडकून टाकतो. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जर आजचं वचन तुम्हाला समजलं, एक तर तुमच्या जीवनामधून ते तुम्हाला सुटका देईल, नाही तर तुमच्या जीवनामध्ये ते बंधनं कायमस्वरूपी तसेच राहतील. आमेन. एक तर तुमचं आजचं वचन तुम्हाला एकदम बंधन मुक्त करेल, एकदम मोकळं करून टाकेल. नाही समजलं तर ते तुम्हाला अडकवून टाकेल. कारण की बायबलमध्ये चॉईस आहे, चॉईस, निवड. जीवन मृत्यू, शाप आशीर्वाद आहे ना, सगळ्या गोष्टींची चॉईस आहे ना. तर काय निवडायचं आहे आज तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या हातामध्ये आहे. त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की बायबल सांगतं की जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला का बरं बनवलेलं आहे, की देवाने आम्हाला या जगामध्ये याकरता निवडलं की आम्ही संघर्षाचं जीवन नाही जगावं. बघा, लोकांच्या जीवनामध्ये फार गैरसमज आहे. लोकांना वाटतं देवाने आम्हाला संघर्ष करण्याकरताच बोलवलं. अरे कुणी सांगितलं तुम्हाला? विश्वासणाऱ्या लोकांना या जगामध्ये स्ट्रगल, संघर्ष करण्याकरता देवाने नाही बोलवलेलं आहे. त्यांच्याकरता सगळ्या गोष्टींची तरतूद त्याने आपल्या वचनानुसार करून ठेवलेली आहे. आता ऐका, सैतानाची इच्छा नाही की तुम्ही समस्येतून बाहेर निघावं. त्याला त्या ठिकाणी असं वाटतं का तुम्हाला योग्य मार्ग सापडावा नाही, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळावं नाही, तर तुमचा जो गोंधळ आहे तो वारंवार त्या गोंधळामध्ये तुम्ही अडकून जावं. आणि जेव्हा त्या गोंधळामध्ये तुम्ही अडकून जाता तर तुमच्या मनामध्ये एक त्या ठिकाणी मानसिकता बनून जाते की तुम्ही कदाचित त्यातून निघणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आज आम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी समजायची आहे की योसेफाचं जीवन काय होतं. हीच गोष्ट मी आज तुम्हाला शिकवणार आहे. योसेफाकडून आज आम्हाला शिकायचं आहे की बायबल आम्हाला सांगतं योसेफाला आपल्या भावाकडून काय मिळालं? दुःख मिळालं. आपल्या भावांकडून दुःख मिळाल्यानंतर योसेफाला काय करण्यात आलं? त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्याला गुलाम म्हणून विकलं. हो, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्याला गुलाम म्हणून त्या ठिकाणी विकून टाकलं. आणि विकून टाकल्यानंतर त्या ठिकाणी 10 वर्ष पोटिफराच्या घरामध्ये तो सेवा करतो. या 10 वर्षांमध्ये त्याच्या एक आशेमध्ये तो त्या ठिकाणी राहत असत. सुरुवातीच्या दिवसांमधून जेव्हा त्याला पोटिफराच्या घरामध्ये गुलाम म्हणून विकत घेतलं, तेव्हा त्या प्रत्येक जीव त्या ठिकाणी दिवसामध्ये त्याच्या मनामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी वारंवार घोळवत असे, अरे माझ्या बापाला कुणीतरी माझा निरोप द्यावा, त्याचा मुलगा जो आहे तो जिवंत आहे, तो मेलेला नाहीये, आणि माझ्या बापाने इथं यावं, माझ्या बापाने जी किंमत आहे ती देऊन मला या ठिकाणी सोडवावं, जी किंमत त्या ठिकाणी माझ्याविषयी त्या ठिकाणी दिलेली आहे, जी गुलामी मला करावी लागत आहे, त्या गुलामीतून मला सोडवावं आणि आपल्या घरी घेऊन जावं. प्रत्येक दिवस त्याच्या जीवनामध्ये ही समस्या, हा विचार त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये त्याला तोडत असेल. कारण की तो म्हणतो की मी काय अपराध केला होता, माझ्या भावांविषयी मी काय त्या ठिकाणी गुन्हा केला होता, जर माझ्या भावांनी मला विकलं नसतं तर मी इथं नसतो. मनामध्ये एक गोष्ट वारंवार चालू होती. प्रत्येक दिवस ती काळी रात्र दिवसांमागून दिवस त्या ठिकाणी जात होते. आशेची निराशा होत होती
आणि जेव्हा आशेची निराशा होत होती, त्या निराशेमध्ये प्रत्येक दिवस तो वाट पाहत होता की कुणीतरी जाऊन माझ्या बापाला निरोप द्यावं की त्याचा मुलगा मेलेला आहे, तो जिवंत आहे. त्या बापाकडे त्या ठिकाणी निरोप गेल्यानंतर माझा बाप येईल, माझी किंमत त्या ठिकाणी देईल आणि मला या ठिकाणाहून सोडून घेऊन जाईल. परंतु असं झालं नाही. तो देवाला प्रार्थना करत असेल ना, कदाचित आज नाही, उद्या नाही, परवा, अरे कधीतरी माझा बाप येईल, मला घेऊन जाईल. त्या दरवाजाकडे त्या रात्री त्या ठिकाणी त्याला त्या काळ्या रात्रीमध्ये काय त्रास होत असेल, ती काळी रात्र त्या ठिकाणी सरत नव्हती की माझ्या बापाच्या विषयी. आणि एक समय त्याचं मन त्या ठिकाणी तयार झालं का आता काही शक्य नाही, कदाचित मी माझ्या बापाला त्या ठिकाणी भेटू शकणार नाही, माझ्या भावंडांना, माझ्या परिवाराला मी त्या ठिकाणी भेटू शकणार नाही. आणि कदाचित ती आशा त्याच्या मनामधून हळू 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 त्या ठिकाणी कमी व्हायला लागली. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्या मनाला त्या ठिकाणी समजवलं असेल, आता ठीक आहे, मी पोटीफराच्या घरामध्ये आहे, हीच गुलामी मला आयुष्यभर त्या ठिकाणी करावे लागेल. परंतु बघा, जेव्हा आशा तुटली, आणखी एक गोष्ट त्याच्या समोर आली. पोटीफराच्या बायकोची त्याच्यावर वाईट नजर होती. ती प्रतिदिवशी त्याला त्या ठिकाणी म्हणायची. बघा, पोटीफराने त्याच्या घरामध्ये त्याला त्या ठिकाणी एक कारभारी म्हणून नेमलं होतं. आणि जेव्हा कारभारी म्हणून नेमलं होतं, तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की ती म्हणती की माझ्या स्वामीने, माझ्या पतीने तुला या घरातल्या सर्व गोष्टीवर अधिकार दिलेला आहे, शिवाय मी सोडून, तर तू एक काम कर, तू माझ्या सोबत माझ्या पतीसारखं राहा. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या पत्नीने त्याच्यावर जबरदस्ती केली, त्याला त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी प्रवृत्त केले. एक दिवस तो एकटा होता, तिने त्याला पाठीमागून धरलं, त्याचा कपडा त्याच्या हातामध्ये आला, तो तिथून त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून तो पळाला. तो म्हणाला की मी माझ्या देवाविरुद्ध आणि माझ्या मालकाविरुद्ध व्यभिचार मी त्या ठिकाणी करू शकत नाही, मी पाप करू शकत नाही. आणि पाप त्या ठिकाणी नाही करू शकत या निर्णय घेऊन त्या ठिकाणी तो तिथून पळून गेला. परंतु त्याचं वस्त्र जे आहे त्या ठिकाणी पडलं, ते वस्त्र तिच्या हातात होतं, तिने जपून ठेवलं. आणि जेव्हा तिचा त्या ठिकाणी पती आला, तिने ओरडू ओरडू त्याने सांगितलं, हा जो इब्री व्यक्ती आहे याने माझ्यावर त्या ठिकाणी बलात्काराचा प्रयत्न केला, याने माझी आबरू त्या ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न केला. आणि तो मालक त्या ठिकाणी, त्याचा जो पोटीफर आहे, तो चिडला आणि त्याने त्याला काय केलं, त्याला तुरुंगामध्ये टाकलं. आणि तुरुंगामध्ये जो गुन्हा त्याने केलाच नव्हता, त्या गुन्ह्या संबंधाने त्या ठिकाणी त्याला काय करण्यात आलं, तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, या स्तोत्रामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आम्ही पुष्कळ वेळा वाचतो, योसेफाला तुरुंगामध्ये टाकलं, उत्पत्तीमध्ये नाही लिहिलेलं, परंतु स्तोत्र करता त्या ठिकाणी त्याच्याविषयी डिटेल मध्ये लिहितो. जेव्हा 17 आणि 18 वचन तुम्ही पाठ वाचता, तर तिथं लिहिलेलं आहे, त्याच्या पुढे एक मनुष्य पाठविला आणि योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली आणि त्याच्या गळ्यामध्ये लोखंडी कडे त्या ठिकाणी अडकवले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता योसेफावर त्या ठिकाणी, योसेफ त्या ठिकाणी आरोप केला आणि तो जेलमध्ये गेला, असं नाहीये. तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी वाचायला फार सोपं वाटतं, योसेफ जेलमध्ये गेला, काय अवघड गोष्ट आहे, किती सोपं आहे हो, जेलमध्ये जाणं काय फार मोठी गोष्ट नाहीये. अरे पण स्तोत्र करता इथं वचन मध्ये 18 वचनामध्ये लिहितो, त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली आणि त्याच्या गळ्यामध्ये लोखंडी कड त्या ठिकाणी अडकवलं. प्रेज द लॉर्ड. त्याला ज्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं ना, ज्या जेलमध्ये त्या ठिकाणी ठेवलं होतं ना, कित्येक वर्ष त्या जेलमध्ये तो राहिला होता ना, त्या जेलमध्ये त्या ठिकाणी अशा ठिकाणी त्याला ठेवलं होतं ज्याच्यामध्ये सूर्याची किरण येत नव्हती, सूर्यप्रकाश येत नव्हता, अशा अंधार कोठडीमध्ये त्याला ठेवलं होतं. आणि कशा प्रकारे ठेवलं होतं मी तुम्हाला सांगतो, सोपं वाटतं आम्हाला, परंतु इतकं सोपं नव्हतं. ज्या जेलमध्ये त्याला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, ते जेल त्या ठिकाणी फार भयानक होतं, घाणेरडं होतं. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला माहित नाही की त्या विषयी त्या ठिकाणी काय आहे, परंतु जेव्हा तुम्ही इतिहास त्या ठिकाणी पाहता, मिस्राच्या, इजिप्तच्या त्या ठिकाणी जेल विषयी तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला कळेल की ते जेल किती भयानक असायचे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या हातापायामध्ये बेड्या होत्या.
एवढंच नाही तर त्याच्या गळ्यामध्ये असं कडं अडकवलेलं होतं, त्या कड्याला एक साखळी होती आणि ती साखळी त्या ठिकाणी भिंतीला बांधलेली होती. त्याच्या पायाला त्या ठिकाणी ज्या बेड्या घातलेल्या होत्या त्या सोप्या नव्हत्या. त्या ठिकाणी काही इंच फक्त तो चालू शकत होता. एक ठराविक मर्यादेचा त्या ठिकाणी भाग त्या ठिकाणी तो चालू शकत होता. काही इंच त्याचे पाय त्या ठिकाणी पळत होते, कारण की एवढ्या घट्ट त्या ठिकाणी बेड्या होत्या. हाताला हालचाल त्या ठिकाणी होत नव्हती. गळ्यामध्ये त्या ठिकाणी साखळी त्या ठिकाणी बांधलेली आहे, पायांना इजा केलेली आहे आणि सर्व गोष्टींमध्ये योसेफ त्या तुरुंगामध्ये बसलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की सूर्याची किरण त्या ठिकाणी कित्येक दिवस त्याने पाहिली नसती आणि देवाचं पवित्र वचन सांगतं अशा एका ठिकाणी योसेफ ठेवला होता. मी जेव्हा पाहिली त्या जेलची तीव्रता पाहिली, जेव्हा मी पाहिलं की ते जेल कसं असतं, तर माझं मन त्या ठिकाणी हादरून गेलं. तर अशा ठिकाणी योसेफ होता. प्रेज द लॉर्ड. त्या जेलमध्ये जेव्हा कैद्यांना जेवण द्यायचे ना, तर ते जेवण त्यांना अशासाठी द्यायचे की भुकेने व्याकुळ होऊन त्या भुकेमध्ये त्यांचा मृत्यू व्हावा. Praise the Lord. त्या जेलमध्ये कोणाही कैद्याला याकरता ठेवलं जायचं की त्याला त्या ठिकाणी पूर्ण जेवण न देता, समजा त्याला त्या ठिकाणी सकाळी द्यायचं आहे तर त्या लोकांची अशी इच्छा होती की हा भुकेनेच त्या ठिकाणी मरून जावा. अशा क्रूर पद्धतीमध्ये योसेफाला ठेवण्यात आलं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही त्याचा त्या ठिकाणी पाहता, त्याचा इतिहास पाहता की थोडी भाकर त्या ठिकाणी त्यांना भेटत नव्हती, थोडा तुकडा सुद्धा त्यांना मिळत नव्हता. त्या जेलमध्ये कैद्यांना याकरताच पाठवलं जायचं, गुलामांना याकरता पाठवलं जायचं की त्यांनी त्या ठिकाणी मरावं, तडफडून मरावं, भुकेने मरावं. अरे पोटामध्ये क्रॅम्प येतात भूक त्या ठिकाणी लागल्यावर, आळे पिळे येतात, सोपे नसते. देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतं की जेव्हा आम्ही पाहतो बायबलमध्ये त्या ठिकाणी त्या भाकरीला दुःखाची भाकर म्हटलेलं आहे. इर्मयाने एकदा भविष्यवाणी केली तेव्हा राजा फार भडकला. राजा काय म्हणतो, याला दुःखाचं पाणी, याला दुःखाची भाकर द्या. म्हणजे काय की दुःखाची भाकर म्हणजे की व्यक्तीला पूर्ण जेवणच नाही देणं, त्याला पाणी नाही, त्याला भुकेने त्या ठिकाणी त्या भुके वाचून त्याला त्या ठिकाणी ज्याची भूक जर एका भाकरीची आहे त्याला एकच भाकरीचा एक घासाचा तुकडा त्याला द्यायचा. म्हणजे तो त्या ठिकाणी भुकेने व्याकुळ होऊन अशक्तपणाने त्या ठिकाणी मेला पाहिजे. आणि त्या जेल ते मरणाकरताच बनवलेले होते हो, की कैद्यांनी त्याच्यामध्ये मरावं. मी तुम्हाला सांगतो, बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी या व्यक्तीला त्या ठिकाणी तितकंच त्या ठिकाणी रोज द्यायची त्या ठिकाणी आज्ञा होती की त्याला असं वाटावं या भाकरीच्या रूपाने मरण प्रतिदिवशी त्याच्या जवळ येत राहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने तडफडून मरावं. आणि योसेफ अशा जागी होत्या, अशा ठिकाणी राहिल्यामुळे एका व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न येणं स्वाभाविक आहे. एका व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. जे तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आज हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे, तो प्रश्न या प्रकारे आहे. हाच तो पॉइंट. एक तर तुम्ही विश्वासाच्या स्तरामध्ये फार उंच होऊ शकता, एक तर तुम्ही बर्बादही होऊ शकता. आजचं वचन एक तर तुम्हाला त्या ठिकाणी आबाद करेल, नाहीतर बर्बाद करेल. समजलं तर आबाद आहे. हा प्रश्न जो आहे, मी तुम्हाला सांगतो देवाचं वचन कधी बर्बाद करत नाही. माय मिस्टेक, सॉरी. पण मी एक गोष्ट सांगेन, हा प्रश्न एक तर तुम्हाला आबादही करतो आणि बर्बादही करतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी भरलेला आहे. देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतं की हा प्रश्न जर आमच्या मनामध्ये आहे, एक तर आम्ही कायमस्वरूपी बंधनात राहू, नाहीतर कायमस्वरूपी बंधनातून मुक्त होऊन जाऊ. आमेन. तुमच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट येतो. जसं आम्हाला सांगितलं जातं 12वी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये पुष्कळ लोक सिरियस बिलकुल नसतात. कारण की 11वी 12वीला शाळेसारखी मर्यादा नसते. 11वी 12वीला मनासारखं जीवन जगायचं असतं. कारण की ऐकलेलं असतं ना, कॉलेज लाईफ इज फुल ऑफ एंटरटेनमेंट. आयुष करायचं असतं. प्रेज द लॉर्ड. समजतंय ना मला काय म्हणायचं आहे. परंतु आता बघा, विश्वासू जीवनामध्ये सुद्धा एक टर्निंग पॉइंट आहे, जिथं त्या ठिकाणी एक वळण आहे, आयुष्याला वळण मिळणारा एक प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मी आज तुम्हा करता त्या ठिकाणी सांगतो, एक तर तुम्ही मुक्त व्हाल, नाही तर तुम्ही बर्बाद व्हाल. प्रेज द लॉर्ड.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज समय एक तर तुमची वाढ होईल, नाही तर तुमची घट होईल. परंतु हे समजून घ्यायचं आहे, आजच्या वचनामध्ये या ठिकाणी आम्हाला बायबल शिकवतं का लिहिलेलं आहे की त्या जेलमध्ये तो अशा अवस्थेमध्ये होता, हातापायामध्ये बेड्या आहे, गळ्यामध्ये एक कड आहे, ज्याला त्या ठिकाणी साखळी बांधलेली आहे, ती साखळी भिंतीला त्या ठिकाणी अडकवलेली आहे. त्या ठिकाणी भूक त्या ठिकाणी त्याला लागते, त्या ठिकाणी त्याला कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी मिळत नाहीये. लिमिटेड त्या स्पेस मध्ये त्याला त्या ठिकाणी फिरावं लागत आहे. सूर्यकिरण त्या ठिकाणी त्याच्या रूम मध्ये येत नाही, ज्या तुरुंगामध्ये त्याला ठेवलेलं आहे तिथं सूर्याची किरण सुद्धा येत नाहीये. अशा एका परिस्थितीमध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की त्या ठिकाणी लाईट नव्हते, कैद्यांसाठी त्या दिवसांमध्ये लाईट ठेवत नव्हते, त्यांना अंधारामध्ये त्या लोक ठेवत होते. एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी एक व्यक्ती काहीच न चूक करता, काही चूक नव्हती केली, कोणताही अपराध केला नव्हता, कोणताही गुन्हा केला नव्हता, आणि त्या स्थितीमध्ये त्याच्या जीवनामध्ये त्याला हे समजत नाहीये की मला माहित नाही कोणत्या गोष्टीची शिक्षा भोगत आहे. अशा एका परिस्थितीमध्ये योसेफाच्या जीवनाविषयी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने अधर्म केला नाही, पाप केलं नाही. त्याच्या समोर त्या ठिकाणी पाप करण्याची संधी आली, परंतु त्या पापाचा त्याने तिरस्कार केला, त्याने नाकार केला आणि त्या ठिकाणी व्यभिचार नाही केला, पाप नाही केलं आणि कोणतीही चूक नाही केली, तरीही योसेफ तुरुंगामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या मनामध्ये हा प्रश्न येणं स्वाभाविकच आहे, जो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिली गोष्ट त्याच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे, असे कसे भाऊ मला मिळाले, ज्यांनी मला विकून टाकलं. असे कसे भाऊ मला मिळाले, ज्यांनी मला मारलं. असे कसे भाऊ माझ्या जीवनामध्ये आले, ज्यांनी मला त्या ठिकाणी विकून, त्यांच्यामुळे मला या ठिकाणी गुलाम म्हणून यावं लागलं. वयाचं अवघं 17 वर्ष, टीनेजर मध्ये, त्या ठिकाणी तारुण्याच्या सुरुवातीच्या वयामध्ये या माझ्या भावांनी मला विकलं. अरे असे भाऊ मला नसते भेटले तर किती चांगलं झालं असतं. कदाचित या जगामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये माझा जन्मच झाला नसता तर किती चांगलं झालं असतं. अरे असे भाऊच मला नसते तर किती चांगलं झालं असतं. प्रेज द लॉर्ड. ज्या परिवारामध्ये असे भाऊ आहेत, अशा परिवारामध्ये मी जन्माला चालू नसतो तर किती चांगलं झालं असतं. त्याच्या मनामध्ये ना एक गोष्ट त्या ठिकाणी वारंवार येत होती की मी जे या ठिकाणी आहे ना, माझ्या भावांमुळे आहे. माझ्या भावांनी मला जर विकलं नसतं ना, या तुरुंगामध्ये मी सडत नसतो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर अशा स्थितीमध्ये आहात तर तुमच्या जीवनामध्ये असे प्रश्न उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो, आज जर त्या ठिकाणी तो योसेफ त्या ठिकाणी म्हणतो की जर माझे भाऊ त्या ठिकाणी, जे माझे भाऊ आहे ना, ते जर चांगले असते ना तर मी या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी मरत नसतो, या पीडा मी त्या ठिकाणी भोगत नसतो. जे काही मी आज भोगत आहे, जी असफलता, जी निराशा मी बघत आहे, ज्या पीडा, जे क्लेश, जे यातना, ज्या गोष्टींना मी भोगत आहे, जो त्या ठिकाणी समस्यांना, त्या ठिकाणी ज्या त्रासाला मी सहन करत आहे, त्या गरिबीमध्ये, ज्या कर्जामध्ये त्या ठिकाणी मी अडकलेला आहे, मी तुम्हाला सांगतो याला कारणीभूत त्या ठिकाणी माझे भाऊ आहे. हा विचार योसेफाच्या मनामध्ये येणं स्वाभाविक होतं. प्रेज द लॉर्ड. जर माझ्या भावांनी मला विकलं नसतं तर या तुरुंगामध्ये मी आज सडत नसतो, या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी, या बंधनामध्ये मी नसतो. या गोष्टी त्याच्या मनामध्ये येणं स्वाभाविक होतं. इथंच थांबला नाही. दुसरी गोष्ट त्याच्या मनामध्ये येत होती, अरे माझी काय चुकी होती की पोटीफराची बायको माझी मालकीण होती. मी काय केलं होतं? मी तर गुलाम म्हणून मी माझं काम त्या ठिकाणी करत होतो. मी काहीच चुकीचं नव्हतं. माझ्या गोष्टी हेच ते दुःखाचं कारण आहे की त्या स्त्रीच्या मनामध्ये माझ्याविषयी घाणेरड्या गोष्टी होत्या. तिने माझ्यावर चुकीचा आरोप केला. मी तर पापापासून पळालो, परंतु त्या स्त्रीमुळे आज मी या तुरुंगामध्ये सडत आहे. ही स्त्री नसती तर मी आज मुक्त जीवन जगत असतो. हे विचार त्याच्या मनामध्ये येणं स्वाभाविक होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, सैतानही तुमच्या आणि माझ्या मनामध्ये हेच प्रश्न उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही या विचारांमध्ये मरून जावं. हो, मी तुम्हाला सांगतो, हा उपदेश तयार करताना मला खूप त्रास झाला. खूप
मी माझ्या मम्मीलाही सकाळी म्हटलं का मला खूप त्रास झालेला आहे. मी कालही जेव्हा त्या ठिकाणी अमित, गौरव, जॉय माझ्याकडे आले त्यांनाही म्हटलं मला उपदेश करताना मला फार अडखळण येत राहिलं, माझ्यासाठी प्रार्थना कर. मला नाही माहिती काय येत आहे, परंतु मी म्हटलं प्रभू तुझ्या नावामध्ये मी रद्द करतो, कारण की जेव्हा मी तुझ्या उपस्थितीमध्ये बसेल सगळ्या गोष्टीचे ओझे माझ्या मनातून निघून जातील. कारण की हे दिवस जे आहे ना, बघा ना, जेव्हा तुम्ही स्वतःला देवाकरता पवित्र करण्याचा निर्णय घेताना तुम्हाला फार प्रेशर येतं आणि मी हे प्रेशर एन्जॉय करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि या ठिकाणी सैतानाची इच्छा आहे की तुम्ही अशा विचारांनी मरून जावं, आपल्या मनामध्ये कडूपणा ठेवावा. सैतानाची इच्छा आहे की या जगामध्ये त्या ठिकाणी कोणाला तरी शोधावं की ज्या संकटामध्ये, दुःखामध्ये, अडखळणामध्ये, त्रासामध्ये, क्लेशामध्ये, आजारामध्ये आहे, या गोष्टीला कारण मी स्वतः नसून कोणीतरी दुसरा व्यक्ती आहे आणि त्याच्यावर दोष ठेवावा. म्हणून सैतान तुमच्या मनामध्ये त्या कडूपणाला उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या बरबादीसाठी दुसऱ्यांना दोषी मानणं. Praise the Lord. सैतानाची इच्छा आहे की आपल्या दुःखासाठी तुम्ही कोणाला तरी कारण बनवावं, हीच आहे त्याची योजना. Praise the Lord. आधीच समस्या, त्यात अशा गोष्टी मनात टाकून अजून तो समस्या वाढवतो, अजून तो आमचा गोंधळ वाढवतो, आधीच तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला निराश करतो. आणि मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी इतकंच नाही तर तो तुमच्यामध्ये सूड घेण्याची प्रवृत्ती सुद्धा उत्पन्न करतो, बदला घेण्याची प्रवृत्ती सुद्धा त्या ठिकाणी तो उत्पन्न करतो. आणि या ठिकाणी योसेफाच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार केलं स्वाभाविक होतं, तो म्हणत असेल एकदा मला फक्त जेलमधून त्या ठिकाणी बाहेर येऊ द्या. हो, असंही मी इथं पीडितच आहे, बंधनामध्ये आहे, बेड्यांनी माझं मुंडकं त्या ठिकाणी आवळून धरलं होतं, त्या ठिकाणी माझ्या हातापायामध्ये त्या ठिकाणी बेड्या होत्या, मला काही अंतर त्या ठिकाणी चालता येत होतं, मला त्या ठिकाणी भूक लागत होती, जिथं मी 2 भाकरी सकाळी खात होतो हे लोक मला अर्धी भाकर तिथं देत होते, जिथं दुपारी मला एक त्या ठिकाणी चपाती लागत होती, मला एक तुकडा त्या ठिकाणी चपातीचा हे देत होते. त्या प्रत्येक काळ्या रात्रीचा हिशोब मी त्या ठिकाणी एकदा इथून बाहेर निघाल्यावर त्या ठिकाणी घेईल. त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी तो द्वेष, त्या ठिकाणी ते कडूपणा, ते मत्सर, ते हेवा, त्या ठिकाणी ज्या गोष्टीची मी शिक्षा त्या ठिकाणी भोगली नाही, ती प्रत्येक गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या विचारामध्ये येणं स्वाभाविक होतं की तो म्हणत असेल एकदा मला इथून बाहेर निघू द्या. माझ्या गेलेल्या प्रत्येक काळ्या रात्रीचा, ज्या ज्या पीडा मी भोगल्या, त्या प्रत्येक पीडेचा, माझ्या पायातून पडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा मी त्या ठिकाणी पायी पायी करून त्या ठिकाणी परतफेड करीन. आणि तो म्हणतो असंही मी बर्बाद झालेलो आहे, असंही माझं नुकसान झालेलं आहे, इथून बाहेर निघाल्यावर माझं एकच टार्गेट आहे, ते म्हणजे पहिलं जसा निघल मी पहिले माझ्या भावांना त्या ठिकाणी मारून टाकील आणि दुसरी जी स्त्री, जी पोटिफाराची बायको आहे, जिच्यामुळे मला या जेलमध्ये यावं लागलं, तिला मारून टाकेल. हे त्याच्या मनामध्ये येणं स्वाभाविक होतं. असे विचार येणं त्याच्या मनामध्ये स्वाभाविक होतं. आमच्याही जीवनामध्ये या गोष्टी येतात. Praise the Lord. त्या सुडाच्या भावनेमध्ये राहावं ना, हीच फक्त सैतानाची इच्छा आहे आम्हामध्ये. आज तो आम्हाला वारंवार त्या गोष्टींमध्ये खेचून धरतो. त्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींसाठी कोणाला तरी दोषी मानावं, याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं, याच्यामुळे. आणि त्या सुडामध्ये रात्रंदिवस आम्ही त्या ठिकाणी जळत राहावं, कुडत राहावं आणि कोणाला तरी दोषी मानावं. म्हणून बघा, पुष्कळ लोक या जगामध्ये तुम्हाला भेटतील, तक्रारीच करताना दिसतील. पाळक साहेब, मी पण खूप सक्सेस झालो असतो, पण माझा बाप धडाचा नव्हता, म्हणून हे दिवस माझ्या जीवनामध्ये मला पाहावे लागत नाही. पाळक साहेब, खूप अभ्यास करायची आवड होती हो, पण बापाने दारूमध्ये पैसा बुडवला, त्याच्यामुळे आज मी इथे आहे. दादा, सगळ्या गोष्टींमध्ये यशस्वी होण्याची जिद्द तर आमच्यामध्ये पण होती, परंतु माझ्या बायकोमुळं मला त्या ठिकाणी त्या गोष्टी करता नाही आल्या. जगाच्या बायका घर बांधतात, परंतु माझ्या बायकोने माझं घर उजाडलं, माझं घर तोडलं, माझा पैसा उडवला, सर्वस्व तिने त्या ठिकाणी गमावून टाकलं. मी खूप पुढे गेलो असतो, परंतु माझी संगत तशी होती म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही. आमचंही लई चांगलं होतं, परंतु आमचा सासरा धडाचा नव्हता हो. गोष्टी ना मनामध्ये येणं फार स्वाभाविक आहे.
प्रेज द लॉर्ड. माझ्या शिक्षकाने माझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून मी नापास झालो. माझ्या शिक्षकाने माझ्याकडे कोणत्या गोष्टींमध्ये त्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. त्याने जर माझ्याकडे लक्ष दिलं असतं तर मी पुढे गेलो असतो. अरे मी पण फार पुढे गेलो असतो, परंतु माझ्या भावाने माझ्या नावावर कर्ज घेतलं, निघून गेला. त्याचं कर्ज आम्हाला फेडावं लागत राहिलं, म्हणून आज आमची अशी परिस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही आपल्या अपयशासाठी, आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या येणाऱ्या निराशेसाठी वारंवार लोकांना दोष द्यावा. कोणाला तरी कारण मानावं की या व्यक्तीमुळे माझं नुकसान झालं, या व्यक्तीमुळे माझी बर्बादी झाली, आणि तुम्ही या सुडाच्या भावनेमध्ये वारंवार राहावं की तुम्हाला त्या ठिकाणी आत्मिक जीवनामध्ये वाढच त्या ठिकाणी करता नाही आली. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेल तुम्ही दुःखामध्ये आहात, त्रासामध्ये आहात, क्लेशामध्ये आहात. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टींमध्येच राहावं. तुम्हाला मार्ग नाही भेटत आहे. त्याची इच्छा आहे की तुम्हाला मार्ग भेटावाच नाही, तुम्ही योग्य मार्गाने जावंच नाही. तुमचा गोंधळ अजून गोंधळात तुम्ही पडून तुम्ही आपलं जीवन त्या ठिकाणी जीवनाचं नुकसान करून त्या ठिकाणी खराब करावं. तुमच्या विचारांना तो त्या ठिकाणी दूषित करील. तो म्हणतो तुम्ही यशस्वी नाही होत. याच्या पाठीमागे कोणी ना कोणी व्यक्ती आहे, आणि आजही विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ते आपल्या नुकसानासाठी अनेक लोकांना त्या ठिकाणी दोषी मानता, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते आशीर्वादित नाहीये. सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. वारंवार मनामध्ये टाकतो अरे तू अपयशी आहे ना, कोणीतरी होतं त्याच्यामुळे तुझा नुकसान झालं. तो वारंवार तुमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी त्या ठिकाणी तो म्हणतो, तो मुलींच्या मनामध्ये टाकतो, मुलांच्या मनामध्ये सांगतो अगं तुझा जीवन साथी, तुझा नवराच तुला चांगला भेटला नाही म्हणून. तो बघा ना आज फार ठिकाणी हे परिवार तुटण्याचं कारण आहे ना. बायको नवऱ्याला म्हणते अरे तुझ्यापेक्षा मला चांगला भेटत होता रे, आणि नवरा म्हणतो तुझ्यापेक्षा 56 त्या ठिकाणी चांगल्या मला भेटल्या असत्या. परिवार तुटत राहिले. तो मनामध्ये टाकतो अगं तुझं जीवन साथीच तुला चांगला नाही भेटला, म्हणजे आपल्या नुकसानासाठी तो अजून आपल्या मनामध्ये त्या घाणेरड्या गोष्टी टाकतो, जेणेकरून परिवारामध्ये दुःख त्या ठिकाणी यावं आणि नुकसानासाठी इतरांना आम्ही दोषी मानावं. म्हणून बघा पुष्कळ लोकांमध्ये जेव्हा मी जातो, नवरा बायकोला दोष लावतो, बायको नवऱ्याला दोष लावती, लेकर आईबापाला दोष लावता, आईबाप लेकरांना दोष लावता, सासू सासऱ्यांना त्या ठिकाणी सून दोष लावती, सासू सासरे सुनेला दोष लावता. अरे कशी वाढ होणार? प्रेज द लॉर्ड. तो वारंवार तुमच्यामध्ये टाकतो की तुमच्या नुकसानासाठी कोणीतरी दुसरं दोषी आहे, तुमच्या नुकसानासाठी तुम्ही कोणाला तरी दोषी मानावं, त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्ही जळावं. आणि बायबल सांगतं सैतानाने तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी पेरलेल्या आहे. तो म्हणाल अरे बाबा तुझे शेजारी चांगले नाही म्हणून तुझ्या जीवनात असं आहे. ते म्हणतील तुझा पाळक चांगला नाही, तुझा पाळक चांगला असतं तर तुझ्या जीवनात असं नसतं. वारंवार तो तुमच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला तो दोषी समजवण्यासाठी तो तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी टाकतो, जेणेकरून तुमचे मन कठोर होऊन तुमच्या जीवनामध्ये सुडाची भावना निर्माण होऊन तुम्ही प्रति दिवशी त्या रागामध्ये, त्या पिढेमध्ये, त्या क्लेशामध्ये आपलं जीवन त्या ठिकाणी गुरफटून टाकावं, अडकून टाकावं, अडकून राहावं, त्या बंधनातून मुक्तच होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या प्रत्येक संघर्षासाठी लोकांना कोणाला ना कोणाला तरी दोष द्यावा. प्रेज द लॉर्ड. पण धन्य आहे योसेफ, धन्य आहे योसेफ जेव्हा तुरुंगातून बाहेर निघाला, प्रधानमंत्री बनला. सुरुवातीचे 7 वर्ष सुकाळाचे होते आणि नंतरचे 7 वर्ष दुष्काळाचे होते. प्रेज द लॉर्ड. इथे राजाने स्वप्न बघितलं, 7 धष्टपुष्ट गाया आल्या आणि त्याच्या पाठीमागून 7 तिडतिड्या गाया आल्या. त्या 7 तिडतिड्या गायांनी काळीसारख्या होत्या. त्यांनी या 7 गायांना ज्या एकदम भरभक्कम होत्या त्यांना खाऊन टाकलं. प्रेज द लॉर्ड. पण त्या अगोदर एक गोष्ट घडली. जेलमध्ये दोघांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नाचा अर्थ त्या ठिकाणी योसेफाने त्यांना सांगितलं. एक प्याले दरबार होता आणि एक दुसरा त्या ठिकाणी आचार्य होता. प्याले दरबार म्हणजे एक त्या ठिकाणी पाजणारा होता आणि एक दुसरा खाऊ घालणारा होता. स्वप्न पडलं. योसेफाने सांगितलं तुमच्यापैकी एक जण त्या ठिकाणी मारला जाईल
आणि एक जणाला परत त्याचा हुद्दा पूर्ववत देऊन त्या ठिकाणी तो पुन्हा आपल्या कामावर रजू होईल. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं 7 वर्ष त्या ठिकाणी, आणि मग त्या ठिकाणी स्वप्न पडलं राजाला की 7 वर्ष त्या ठिकाणी दुष्काळ आणि त्या ठिकाणी 7 वर्ष त्या ठिकाणी सुकाळाचे आहे. आणि हे 7 वर्ष त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की राजाला त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं. राजाला त्या ठिकाणी काही समजावं त्या ठिकाणी समजत नव्हतं. म्हणून एका व्यक्तीने जो तुरुंगामध्ये होता, ज्याचा स्वतःचा अर्थ सांगितला होता, जो वाचला होता, आपल्या हुद्द्यावर पूर्ववत होता, त्या व्यक्तीने त्या ठिकाणी राजाला सांगितलं आहे एक व्यक्ती तुरुंगामध्ये जो स्वप्नाचा अर्थ सांगतो. योसेफाला बोलवलं, योसेफाला विचारलं, योसेफाने सांगितलं राजा स्मरण कर 7 वर्ष दुष्काळाचे आहे, 7 वर्ष सुकाळाचे आहे. जेव्हा 7 वर्ष सुकाळाचे आहे तेव्हा आपल्यासाठी मोठे मोठे गोदाम कर, गोदाम बनव आणि त्या ठिकाणी सर्व धान्य वगैरे त्या ठिकाणी एवढं साठव कर की येणाऱ्या 7 वर्षापर्यंत तुझ्या भांडवलाला त्या ठिकाणी कमी पडू नये. राजा म्हणतो याच्या तुल्य त्या ठिकाणी बुद्धिमान व्यक्ती आहे का कोणी? कोणीच नाहीये. आणि राजाने त्या ठिकाणी त्याला प्रधानमंत्री बनवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता बघा दुष्काळ आला, धान्य संपलं. याकोबाच्या घरचं धान्य, याकोब कोण होता? त्याचा बाप होता ना. त्याच्या घरचं धान्य संपलं, त्या देशामध्ये दुष्काळ पडला. आता धान्य संपलं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं? लेकरांना म्हणाला रे बाबा रे जा, त्या मिस्रामध्ये धान्य मिळत आहे, जा तिथं जा, धान्य घेऊन या. गेल्यानंतर त्या ठिकाणी योसेफाने आपल्या भावांना ओळखलं. भावाने ओळखल्यानंतर कालांतराने काही घटना तुम्ही घरी जाऊन वाचू शकता आणि पुढे जाऊन पाहायला मिळतं की याच्या भावांनी याला ओळखलं. आता याच्या भावाच्या मनामध्ये भीती पडली, याच्या भावा त्या ठिकाणी घाबरले, कारण की जेव्हा त्यांचा बाप याकोब त्या ठिकाणी मेला आणि योसेफ त्या ठिकाणी त्याच्याकडे गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटल्यानंतर असं आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा तो भेटला तेव्हा त्यांच्या बापाचं सगळं प्रेतक्रिया झाल्यानंतर याच्या भावांनी त्या ठिकाणी सर्वजण इतके घाबरले का आपल्या सर्व त्या ठिकाणी काय घेईल, सूड घेईल, बदला घेईल, आपण याच्यासोबत किती वाईट वागलो, याला त्या ठिकाणी आम्ही खड्ड्यात टाकलं, याला मारलं, याला विकून टाकलं, या सर्व गोष्टीचं सूड आता योसेफ घेईल म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे गेले आणि त्याच्या समोर त्या ठिकाणी दयेची याचना करायला लागले. अरे आम्हाला माफ कर, आम्ही त्या ठिकाणी चुकलो, आम्ही असं करायला नव्हतं पाहिजे, आम्ही असं हे करायला नव्हतं पाहिजे. आणि मनामध्ये त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी ते इतके घाबरले. परंतु त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की योसेफ असा नव्हता. योसेफ त्यांना त्या ठिकाणी म्हणतो काय? अरे काळजी करू नका, ही देवाची इच्छा होती. प्रेज द लॉर्ड. ही देवाची इच्छा होती, ही देवाची योजना होती. जर तुम्ही मला विकलं नसतं तर मी प्रधानमंत्री झालो नसतो. आणि देवाने हे चांगल्यासाठी योजलं, कारण की अनेकांचे प्राण वाचले जावे. हालेलुया. अरे इथं वचन लिहिलेलं आहे, 19 वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने योसेफाला पारखलं. हालेलुया. आणि 16-17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, त्याने देशावर दुष्काळ आणला, त्यांच्या अन्नाचा आधार अगदी तोडून टाकिला. त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला, योसेफ दास म्हणून विकला गेला. अरे बायबल मध्ये ही देवाची योजना होती की योसेफाने मिस्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्या बापाच्या साठी, त्याच्या परिवारासाठी खाण्या पिण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून दुष्काळामध्ये त्यांनी समृद्ध बनावं. हालेलुया. किती महान परमेश्वर आहे आमचा. एक दिवस जो जेलमध्ये त्याने घातला होता, एक दिवस त्याने त्या ठिकाणी अश्रूमध्ये घातला होता. अरे त्याला सूर्याचा प्रकाश त्याच्या नजरेला त्या ठिकाणी पडत नव्हता. पिढेमध्ये होता, त्या ठिकाणी तरुण वयामध्ये, टीनेजर मध्ये 17व्या वर्षी त्या ठिकाणी गुलाम म्हणून विकला गेला. मी तुम्हाला सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये सर्वात जास्त त्याला जर कोणती गोष्ट त्या ठिकाणी या जगामध्ये खाणारी असेल, मी तुम्हाला सांगतो WHO ने एक सर्वे केला. एक सर्वे केल्यानंतर त्यांना एक गोष्ट त्या ठिकाणी निदर्शनास आली, जर माणसाच्या जीवनामध्ये त्याला सर्वात जास्त खाणारी गोष्ट या जगामध्ये असेल तर तो त्याचा एकटेपणा आहे. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, आज प्रत्येक जण एकटा आहे.
त्याच्या जीवनामध्ये त्याचा एकटेपणा त्याला त्या ठिकाणी, जर मी तुम्हाला सांगतोय जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट त्रास देत असेल तर तो त्याचा एकटेपणा आहे. अलोननेस, लोनलीनेस, एकटेपणा. जसा वेळ निघून जात आहे मनुष्य एकटा पडत आहे. हालेलुया. त्याला वाटतं माझ्या आजूबाजूला सगळं आहे, त्याला वाटतं माझ्या आजूबाजूला त्या ठिकाणी सगळं आहे. सोशल मीडिया आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहे, टीव्ही आहे, अमक आहे. अरे सगळं असून सुद्धा तो व्यक्ती एकटाच आहे. मी तुम्हाला सांगेल येशूच्या नावामध्ये हे शब्द माझे लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं सोशल मीडिया तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आधार देणार आहे, पण देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला इथं उभा राहून सांगेल, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब तुम्हाला एकटं पाडतं, एकटं करतो तुम्हाला, एकटं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सोशल मीडिया बिझी नाही, व्यस्त नाही करत, तुम्हाला एकटं पाडणार आहे. बघा ना, इंटरनेट एक दिवस बंद झालं तर माणूस कसा होतो. सत्य परिस्थिती आहे. परिवारामध्ये संवाद नाहीये, परिवारामध्ये एकत्रित होणारी प्रार्थना नाहीये. लेकरं आपल्या मनानुसार निर्णय घेता आई बापाला म्हणतात तुम्हाला काय कळत नाही. मोबाईलला पासवर्ड देऊन त्या ठिकाणी आपल्या आई बापाच्या हातामध्ये देतात, हे बघा काय पाहतोय आम्ही, अभ्यासातच पाहतोय. अरे तुम्हाला कसं कळत नाही तुम्ही एकटे पडत आहात. सोशल मीडिया तुम्हाला बिझी नाही करत नाही, तुम्हाला अभ्यासाच्या नावाखाली ते एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा की आमच्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही सांगतो, अरे मी त्या ठिकाणी माझ्याकडे पुष्कळ माध्यम आहे, मी युट्यूबवर त्या ठिकाणी आहे, वाटतं तसं मी त्या ठिकाणी घेऊ शकतो, आयपॅड घेऊ शकतो, मॅकबुक घेऊ शकतो, चांगल्या सुविधा मी घेऊ शकतो. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, अरे माझ्या लेकरा, अरे माझ्या बाळा, जर तुला एखादी गोष्ट शिकायची असेल तर हार्ड कॉपी हातामध्ये घे, वाचनाची सवय ठेव. जेव्हा तू वाचन करशील, जेव्हा वचन हातामध्ये घेशील, तेव्हा मी तुझ्यासोबत त्या वचनाद्वारे बोलत. अरे मोबाईल मधल्या वचनाने प्रभू बोलत नाही. मोबाईल मधल्या उपदेश त्या ठिकाणी अभ्यासाने तुमच्या डोक्यामध्ये काही जात नाही. पुस्तकं वाचणारे लेकरं बना, कानामध्ये हेडफोन घालून लेक्चर ऐकून तुम्ही काय त्या ठिकाणी फार मोठे बनत नाही, कारण की पूर्वीच्या लेकरांना अशा गोष्टीची सुविधा नव्हती. आज तुम्हाला सगळं ऐकतं जागेवर भेटलेलं आहे, म्हणून शोधण्याची प्रवृत्तीच नाहीये, कोणत्या गोष्टीचं त्या ठिकाणी नाहीये. आणि थोडे आई बाप त्या ठिकाणी म्हणाले हे तो मोबाईल घे, हिसकून घेता आपल्या जवळ ठेवतात आणि तुम्ही निराश होऊन आत्महत्या करता. वा रे वा, एकटे पडलेले आहे, एकटे पडलेले आहे. सैतानाची हीच इच्छा आहे की आपल्या नुकसानासाठी कोणाला तरी दोषी मानावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक रात्र योसेफाची तपासा बिना लाईटाची होती, लाईटही नव्हता. अरे आज सुद्धा नव्हती दाखल त्याला. प्रेज द लॉर्ड. जेलमध्ये होता, सकाळ होण्याची वाट पाहत होता. अरे या अगोदर तो पोटीफाराच्या घरामध्ये होता, प्रत्येक सकाळ तो त्या दरवाजाकडे पाहत असेल, आज तरी माझा बाप येईल आणि मोल देऊन मला विकत त्या ठिकाणी घेऊन इथून माझ्या आपल्या घरी माझ्या आप्तजनांमध्ये घेऊन जाईल. पण नाही, त्याच्या आशेची निराशा झाली. पोटीफाराच्या बायकोने त्याच्यावर चुकीचा आरोप केला. तिच्या चुक्यामुळे त्या ठिकाणी जी पाप त्याने केलं नव्हतं त्या तुरुंगामध्ये जाऊनही तो त्या ठिकाणी प्रति दिवशी त्या ठिकाणी वाट पाहत होता, प्रार्थना करत होता की माझा प्रभू आज मला तरी सोडवी, माझ्या जीवनामध्ये मी त्या ठिकाणी यातून बाहेर निघून त्या ठिकाणी मी मुक्त जीवन जगेल. परंतु त्या ठिकाणी आशेची निराशा त्या ठिकाणी होताना त्याला दिसत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, 17 वर्षाचा होता तेव्हा तो त्या ठिकाणी त्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी 27व्या वर्षी त्या ठिकाणी तुरुंगामध्ये गेला. 10 वर्ष त्या ठिकाणी पोटीफाराच्या घरात त्याने सेवा केली आणि त्या ठिकाणी कित्येक वर्ष त्या ठिकाणी त्याने पाहिले. हो, त्याची आशा त्या ठिकाणी मरत होती. एक समय होता भूक लागायची, पण भूक लागल्यानंतर खायला पुरेसं एवढं मिळत नव्हतं. एवढ्या भयानक पिढेमध्ये तो होता. तो यासाठी तो आपल्या भावांना दोष देऊ शकत होता की जर माझ्या भावांनी मला विकलं नसतं तर आज मी या ठिकाणी नसतो. तो पोटीफाराच्या बायकोवर त्या ठिकाणी तिला दोष देऊ शकत होता की तिच्यामुळं जर तिने माझ्यासोबत त्या ठिकाणी चुकीचा आरोप केला नसता तर आज मी मुक्त जीवन जगत असतो. प्रत्येक गोष्टींमध्ये तो त्या ठिकाणी म्हणत होता. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, देऊ शकत होता दोष, परंतु नाही दिला. बायबल सांगतं जेव्हा तो त्या ठिकाणी तुरुंगातून बाहेर आला आणि राजाचा प्रधानमंत्री बनला,
सर्वस्व त्याच्याकडे होतं, परंतु मी पूर्ण बायबल वाचलं, कुठंच त्या ठिकाणी लिहिलेलं नाही तो पोटीफराच्या बायबल आणि पोटीफराला भेटला. त्याचा हुद्दा पोटीफरापेक्षा काहीतरी पटीने अधिक होता. देशाचा प्रधानमंत्री होता आणि तो करू शकत होता. पोटीफराला त्याच्या बायकोला ठिकाणी बोलवून तो त्या ठिकाणी सिद्ध करू शकत होता की मी चुकीचा नव्हतो, तुझी बायको त्या ठिकाणी चुकीची होती, परंतु त्याने तसं केलंच नाही. करू शकत होता, पटवून देऊ शकत होता. आजही आम्ही पटवून देतो ना, आम्ही चुकीचे नाही, आम्ही चुकीचे नाहीये, लोकांना पटवून देतो. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं त्याने असं काहीच केलं नाही. मी तुम्हाला म्हणेल, जर तुम्ही खरे आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याची गरज नाहीये लोकांसमोर. जर तुम्ही त्या ठिकाणी देवाला भिवून चालणारे आहात, तुम्ही पवित्र जीवन जगत आहात आणि जर कोणी व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी दोष लावतो आहे तर तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी तुम्ही चुकीचे नाही तर स्वतःला खरे सिद्ध करण्याची बाजू मांडण्याचा लोकांसमोर प्रयत्न करू नका. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरे आहात तर लोकांच्या खुशामत्या करण्याची तुम्हाला गरज नाही, कोणासमोर रडण्याची गरज नाही. जर तुम्ही खरे आहात, तुमची बाजू घेऊन परमेश्वर स्वतः तुमच्या बाजूने उत्तर देईल. हालेलुया, हालेलुया. मी म्हणेल, जर तुम्ही खरे आहात, पवित्र आहात तर स्वतःला सिद्ध करून दाखवू नका. गरज नाहीये की तुम्ही किती चांगले आहात. जर तुम्ही इमानदार आहात, एक दिवस येईल प्रभू स्वतः तुमची बाजू लोकांसमोर मांडेल. आमेन. इमानदार बनून राहा, स्वतःला सिद्ध करू नका. प्रभू सिद्ध करेल जर तुम्ही खरे आहात. हालेलुया. समजतंय का? डोक्याच्या वरतून नाही जाते ना, अवघड नाही होत ना. होत असेल तर सांगा, नाही समजलं सांगल मी. पण माझी इच्छा आहे आज तुम्ही हे मिस नाही करू. बोर नाही होते ना कोणाला? नाही होते, नक्की नाही. बोर होत असेल तर सांगा बरं का, मग मी थांबल. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. अरे जेव्हा योसेफावर आरोप लागला ना, एकदा सुद्धा त्याने सफाई देण्याचा प्रयत्न नाही केला, त्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न नाही केला की तो चुकीचा नव्हता म्हणून. हैराण झालो मी, हैराण. डोकं आहे ना, चक्कर येत होते अशी अक्षरशः. एकदा सुद्धा सिद्ध करण्याची, अरे तो चुकीचा नव्हताच, तो पाप केलंच नव्हतं, जे केलंच नाही त्याची शिक्षा भोगत होता, परंतु एकदा सुद्धा त्याने सफाई दिली नाही की मी खरा आहे म्हणून, मी चुकीचा नाही. एकदा सुद्धा सफाई दिली नाही. अरे बायबल सांगतं, आनंदाने सांगेल मी तुम्हाला सांगतो, योसेफाने काय केलं. त्याने एकच गोष्ट केली, एवढा चांगला मी तुम्हाला सांगतो, बापरे. तो जेलमध्ये गेला, 2 व्यक्ती तिथे आले, त्या दोघांना स्वप्न पडलं. प्याले दरबाराने त्या ठिकाणी त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगितलं. त्याने सांगितलं की तुमच्यापैकी एक जण त्या ठिकाणी एकाला राजा मारून टाकेल, एकाला वाचविल, आणि ज्याला वाचविल त्याला सांगितलं की बघ, जेव्हा तू त्या ठिकाणी आपल्या हुद्द्यावर पूर्ववत जाशील ना, एक काम कर ना, माझी आठवण कर. एवढीच गोष्ट सांगितली आहे. पुढे म्हणतो काय की मी गुलाम म्हणून या देशामध्ये विकल्या गेलो, म्हणून या तुरुंगामध्ये मी आहे. काय म्हणतो तो? एक गुलाम म्हणून मी विकल्या गेलो म्हणून या तुरुंगामध्ये आहे. जे की त्याने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला असं नाही सांगितलं, एका स्त्रीने माझ्यावर आरोप केला आणि त्या स्त्रीच्या आरोपामुळं, जो चुकीचा आरोप आहे त्यामुळे मी या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, तो असं नाही म्हणत आहे की त्या स्त्रीने माझ्यावर आरोप केला म्हणून मी इथं आहे, तर म्हणतो मला विकल्या गेलं ज्या घरामध्ये, त्या ठिकाणी मी या तुरुंगामध्ये यामुळे आहे की त्या ठिकाणी मला विकल्या गेलं म्हणून मी या तुरुंगामध्ये आहे. परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये त्याने भाकर खाल्ली, ज्या मालकाची त्याने चाकरी केली, त्या मालकाच्या स्त्रीची अब्रू त्याने उघडकीस आणली नाही. तिने त्याची त्या ठिकाणी योसेफाने तिची इज्जत झाकून ठेवली. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, त्या व्यक्तीने ज्या घरात त्याने भाकर खाल्ली, त्या व्यक्तीच्या पत्नीची आबरू योसेफाने झाकून ठेवली. काही शिकता आहात आज?
शिकत आहात का तुम्ही आज? काही शिकत आहात का आज? शिकायला मिळत आहे का? नक्की का? एकदा जोरात हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. सगळेजण जागे आहे. हालेलुया. ज्या घरात त्याने भाकर खाल्ली ना, त्या मालकाच्या पत्नीची आबरू त्याने उघडी केली नाही की हिच्यामुळे त्याने दोष लावला नाही तिला. भलं का तिने चुकीचा आरोप केला. म्हणतो मी गुलाम म्हणून या ठिकाणी विकल्या गेलो, म्हणून या ठिकाणी तुरुंगामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी म्हणाल उगाच बायबल मध्ये नाही लिहिलेलं का परमेश्वर योसेफा बरोबर होता. उगाच नाही लिहिलं का परमेश्वर योसेफा बरोबर होता. जर तुम्हाला वाटतं देवाने तुमच्या बरोबर चालवलं तर शिका योसेफाकडून. परमेश्वर त्याच्या बरोबर होता, लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी बायबल मी कमेंट करतो ही गोष्ट सांगायला, योसेफाने कोणाला दोष दिला नाही, म्हणून लिहिलेला आहे परमेश्वर त्याच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. शिका योसेफाकडून. मी म्हणेल तुम्ही दुःखामध्ये, आजारामध्ये, क्लेशामध्ये, पीडामध्ये, निराशेमध्ये, दुःखामध्ये, संकटामध्ये, तुमच्या अपयशामध्ये जर त्या ठिकाणी आहात तर सैतान वारंवार, सैतानाची इच्छा आहे की तुम्ही आपल्या अपयशासाठी, दुःखासाठी, आजारासाठी दुसऱ्यांना दोषी मानावं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला दोष लावण्याची भावना उत्पन्न व्हावी सैतानाची इच्छा आहे. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या दुसऱ्यांना त्या ठिकाणी स्वतःच्या नुकसानासाठी दुसऱ्यांना जबाबदार मानावं. ही सैतानाची इच्छा आहे. आपल्या आत्मिक जीवनाला या गोष्टीमुळे दूषित करावी त्याची इच्छा आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कोणाला दोष लावता तर तुमच्यामध्ये जळाऊ वृत्ती येते, तुमच्यामध्ये कडूपणा येतो, तुमच्यामध्ये द्वेष येतो, तुमच्यामध्ये राग येतो, तुमच्यामध्ये मत्सर येतो. आणि हीच गोष्ट तुमच्या आत्मिक जीवनाला खराब करते बर का. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट आहे, ग्रीक मध्ये, युनान मध्ये एकदा एक खेळाचं कॉम्पिटिशन आहे आयोजित केलं होतं. आणि एका ग्रामीण, अतिशय ज्याला म्हणतो आम्ही एकदम खालच्या जातीतला एक मुलगा होता आणि एका श्रीमंत घरातला मुलगा होता. परंतु या जो गरीब होता, एकदम तुच्छ मानलेला असा होता. हा खेळामध्ये एवढा पारंगत होता, काही गोष्टीची सुविधा नाही, काही नाही. परंतु जो श्रीमंत होता ना, त्याच्याकडे सगळ्या होत्या, जे इक्विपमेंट तो विकत घेऊन त्याच्यावर प्रॅक्टिस करून त्याच्या बळावर तो त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकत होता. आणि देशामध्ये एक मोठं आयोजन, कॉम्पिटिशन आयोजन केलं गेलं, जगातले सर्वात श्रेष्ठ मेडल. आणि या लेकरांनी जे आहे, या गरीब जे लेकरू आहे, त्या ठिकाणी मेहनत करायचं. पण हा श्रीमंत जो व्यक्ती आहे, जो मुलगा आहे, जो खेळाडू होता, हा इतका त्याच्यावर जळायचा, एवढा जळायचा, एवढा त्याचा तिरस्कार करायचा, राग त्याच्या मनामध्ये होता. आणि कॉम्पिटिशन झालं, स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये हे जे लेकरू आहे, गरीब घरातला आहे, हे त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला जगातलं सर्वात चांगलं मेडल त्या ठिकाणी त्याला प्रदान करण्यात आलं. आणि सगळ्या जगामध्ये, सगळ्या देशामध्ये त्या लेकराचं कौतुक व्हायला लागलं. एवढं कौतुक का त्याच्या गावातल्या लोकांनी त्याचं काय केलं, एक मूर्ती बनवली, एक पुतळा बनवला. मी तुम्हाला सांगतो, मी मूर्ती बनवण्याच्या पक्षामध्ये नाहीये, पुतळा बनवण्याच्या पक्षामध्ये नाहीये. आपण त्याच्यामध्ये पडत नाही, ते पटत बी नाही आपल्याला. पण गोष्ट आहे, गोष्ट सांगतो. गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे, सत्य घटना आहे. आणि त्या ठिकाणी पुतळा बनवला आणि या व्यक्तीने, जे श्रीमंत मुलगा होता, त्याने त्या ठिकाणी त्याला लय राग आला. आणि एक दिवसांमागून दिवस जात असताना त्याने ठरवलं का आता मी काय करल, सकाळ होण्याच्या, पहाट होण्याच्या आधीच त्या ठिकाणी जाईल आणि त्याची मूर्ती जी आहे, त्याचा जो पुतळा आहे तो तोडून टाकून देईल. आणि रात्री गेला, पुतळा खोदायला लागला, खोदायला लागला, खोदायला लागला, खोदायला लागला. आणि काय झालं, सगळा खोदला आणि तो पुतळा त्या ठिकाणी खाली पडला आणि फुटून गेला. आणि सकाळी जेव्हा त्या ठिकाणी जे लोक होते, गावातले लोक आहेत, ते त्या ठिकाणी आले, त्यांनी बघितलं का एक मृतदेह तिथं पडलेला होता आणि तो त्याच मुलाचा होता. त्याने तो पुतळा तोडता तोडता त्या ठिकाणी तो पुतळा त्याने तोडला खरा, परंतु तो पुतळा जेव्हा तुटला, तो सर्वस्व त्याच्या अंगावर पडला आणि त्या खाली दबून त्याचा काय झाला, मृत्यू झाला. ईर्ष्या,
दुसऱ्यांविषयी राग, कडूपणा, द्वेष हाच आहे जो समोरच्या व्यक्तीला नाही पण तुम्हाला बर्बाद करतो. प्रेज द लॉर्ड. मूर्ती त्या मुलावर पडून तो मेला, हाच तो राग आहे, हाच तो क्रोध आहे. जो व्यक्ती आपल्या मनामध्ये जळाऊ वृत्ती ठेवतो, कडूपणा ठेवतो, क्रोध ठेवतो, बदला सूड घेण्याची त्या ठिकाणी भावना ठेवतो, दुसऱ्यांना दोषी मानतो, तेव्हा तुमच्या बरोबर असंच होतं. तुम्हाला वाटतं की हे माझ्यासाठी चांगलं आहे, पण हे प्रतिदिवशी तुम्हाला त्या ठिकाणी मारत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला यातून बाहेर यायचं आहे, तुम्हाला यातून बाहेर निघायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे तुमच्या आत्मिक जीवनाला दूषित करतं, तुमच्या प्रार्थना जीवनाला बर्बाद करतं. तुम्हाला वचन वाचू देत नाही, तुम्हाला उपवास करू देत नाही, तुम्हाला चर्चला येऊ देत नाही, तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये चालू देत नाही. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जर मनामध्ये वाईट विचार आहे तर मी तुम्हाला सांगतो, वारंवार मनामध्ये म्हणतो हे मन वाईट होण्यामागे एका व्यक्तीचा हात आहे. सैतान वारंवार सांगतो, अरे तुझं वाईट झालं, याच्यामुळे झालं, तू याला दोष दे, याच्यामुळे तुझं नुकसान झालं, तू यशस्वी होऊ शकत होता, तू अपयशी आहे, याच्यामुळे आहे. या गोष्टी वारंवार आमच्या जीवनामध्ये आम्हाला अस्वस्थ करतात. आणि या गोष्टी जेव्हा मनामध्ये येतात, जेव्हा इतरांना आम्ही दोषी समजतो, आमच्याकडून प्रार्थना होत नाही, आमच्याकडून बायबल वाचन होत नाही, आमच्याकडून उपवास होत नाही, आमच्याकडून त्या ठिकाणी चर्चला येणं होत नाही. आणि जेव्हा या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात, अभिषेक आम्हाला त्या ठिकाणी सोडून निघून जातो. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थना करतो पण देवाची उपस्थिती येत नाही. आणि ही गोष्ट आमच्या आत्मिक जीवनाला खराब करणारी आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये वाढू देणार नाही, तुम्हाला प्रार्थनेमध्ये वाढू देणार नाही. मी तुम्हाला सांगतो, अशा लोकांवरून जे क्रोध धरतात, जे मनामध्ये द्वेष ठेवतात, जळाऊ वृत्ती ठेवतात, कडूपणा ठेवतात, त्यांच्या मनामध्ये देवाचा अभिषेक निघून जातो आणि देवाची उपस्थिती त्यांच्या जीवनातून निघून जाते. तुम्ही म्हणाल कसं जाते? सांगतो. बायबलमध्ये उदाहरण आहे, जेव्हा मोशेने एका स्त्री सोबत लग्न केलं. रेफरन्स सांगतो, गणना याचा 12 अध्याय. घरी जाऊन वाचा, घरी जाऊन. पण इकडे लक्ष द्या, वेळ कमी आहे, 10-15 मिनिटात मला संपवायचं आहे. मोशेने त्या ठिकाणी काय केलं? लग्न केलं, एका स्त्री सोबत त्या ठिकाणी लग्न केलं. तेव्हा मोशेची बहीण जे मिरियाम आणि अहरोन या दोघांनी मोशे विरुद्ध काय केली? कुरकुर केली. ते म्हणाले का आमच्या सोबत त्या ठिकाणी देवाचं वचन काय बोलत नाही का? आमच्या सोबत पण देव बोलतो, याच्यासोबतच काय बोलायची गरज आहे? मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी देवाच्या वचनाद्वारे सांगू इच्छितो की या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं. जर त्या ठिकाणी या लोकांनी काय केली? मोशेची निंदा केली, या लोकांनी मोशेची कुरकुर केली. बघा, तुमच्या मनामध्ये जे भरलेलं आहे ते कुठे ना कुठे बाहेर येईल. जर तुमच्या जीवनामध्ये द्वेष आहे, राग आहे, कडूपणा आहे, जळाऊपणा आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी एक दिवस त्या ठिकाणी फुटून बाहेर येतील. मी तुम्हाला सांगतो, आनंद जास्त असला तोही बाहेर येईल, अभिषेकाने भरलेले असला तोही बाहेर येईल. परंतु जे मनुष्याच्या मनामध्ये असतं, एक दिवस त्याचा अतिरेक होऊन ते फुटून बाहेर येतं, म्हणजे येतच. सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी मोशेने एका स्त्रीशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर मिरियाम आणि अहरोन या दोघांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली, निंदा केली. आणि देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं, देवाने सांगितलं की या दोघांना त्या ठिकाणी घेऊन दर्शन मंडपाजवळ ये, ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती होती. आणि त्या ठिकाणी जेव्हा ते तिथे आले, पहिली गोष्ट त्या ठिकाणी घडली. काय झाली मी ती तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट अशी घडली की जो दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ बनून जो देवाची उपस्थिती इस्रायल लोकांबरोबर चालत होती, ही पहिली गोष्ट. जेव्हा या लोकांनी निंदा केली, दोष लावला, राग मनामध्ये ठेवला, पहिली गोष्ट झाली, देवाची उपस्थिती यांना सोडून निघून गेली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये राग, द्वेष, अपयशासाठी दुसऱ्यांना जबाबदार मानता, तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये होती आणि ती गोष्ट म्हणजे देवाची उपस्थिती तुमच्या जीवनावरून निघून जाते. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट या ठिकाणी झाली, तो मेघ जो आहे निघून गेला. काय होता तो मेघ? देवाची उपस्थिती.
देवाची उपस्थिती त्यांच्या जीवनामधून निघून गेली. जेव्हा अशा भावनेमध्ये आम्ही चालतो तेव्हा देवाची उपस्थिती आमच्या जीवनामधून निघून जाते. मी तुम्हाला सांगतो, एका व्यक्तीच्या जीवनामधला सर्वात क्लेशदायक हार्ड टाइम कशाला, कठीण समय कोणता असतो माहिती आहे तुम्हाला? त्याच्या जीवनातला कठीण समय हा नाही की त्याचे मेडिकल रिपोर्ट त्या ठिकाणी बदलत नाही. त्याच्या जीवनातला हार्ड टाइम हा नाही की त्यांनी 50 लाखाचं कर्ज घेतलं आणि त्याचा त्या ठिकाणी पगार फक्त 25 लाख आहे. त्याच्या जीवनातला हार्ड टाइम हा नाही की लोकांनी त्याला त्या ठिकाणी डावललं, त्याला त्या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या त्याला त्रास दिला. हा त्याच्या जीवनामधला सर्वात हार्ड टाइम नाहीये, कठीण समय नाहीये. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या वचनानुसार एका व्यक्तीच्या जीवनामधला सर्वात कठीण समय जर कोणता असेल तर देव त्याला सोडून जाणं यापेक्षा दुसरा कोणताच कठीण समय त्याच्या जीवनात नाही. देवाची उपस्थिती एका मनुष्याच्या जीवनातून निघून जाणं यापेक्षा भयानक कठीण समय या जगामध्ये कोणताच नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला माहित आहे का, बायबल मध्ये एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं एली. एली याजक माहित आहे? शमूएलाच्या जन्माच्या वेळेस होता एली याजक, माहित आहे का? त्याला 2 पोरं होते, हफनीस आणि फिनास, माहित आहे का? होते ना? आता त्यांच्याविषयी सांगा. हे हफनीस आणि फिनास 2 लेकरं होते ना, ते देवाच्या मंदिरामध्ये येणाऱ्या भेट ज्या होत्या त्याचा आदर करत नव्हते. बरं, एवढं तर जाऊ द्या, त्यांनी त्या ठिकाणी देवाच्या वचनाचा आदर केलाच नाही. त्यांनी त्या ठिकाणी मंदिरात येणाऱ्या जेवढ्या स्त्रिया होत्या त्यांच्यासोबत घाणेरडं पातक केलं. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला आणि तो त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं का आता मी यांना मारून टाकतो. या जगातलं असं कोणतंच बलिदान नाही की यांच्या अपराधाला त्या ठिकाणी धुवून शुद्ध करू शकेल, यांचे अपराध माफ करू शकेल. आणि त्या ठिकाणी त्याने काय केलं की त्याने एली आणि त्याच्या परिवाराला त्या ठिकाणी काय केलं, तिथून झुगारून दिलं. आता झालं काय बघा, या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की परमेश्वराला त्यांना मारायचं होतं, म्हणून जेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामधून देवाची उपस्थिती निघून गेली, युद्धामध्ये काय झालं, एलीचे 2 लेकरं मारले गेले. युद्धामध्ये एलीचे 2 लेकरं मारले गेले आणि देवाचा कोल जो आहे तो फलिष्त्यांनी पळवला. जशी बातमी ऐकली, एली खुर्चीवर बसला होता, अंग जड झालं होतं, चालता येत नव्हतं. त्याला त्या ठिकाणी शॉक लागला आणि त्या शॉक मध्ये त्या ठिकाणी तो काय, शॉक म्हणजे धक्का बसला आणि त्या धक्क्यामध्ये तो पाठीमागे पडला. त्याचा अंग जड झाल्यामुळे त्या ठिकाणी जसा तो पडला तो मानेवर पडला आणि त्याची मानच मोडली आणि मान मोडून त्या ठिकाणी तो जागीच काय झाला, गतप्राण झाला, मेला. एलीची सून होती. एलीच्या मुलापैकी त्या ठिकाणी एकाची बायको होती आणि त्या ठिकाणी तिला एक पुत्र त्या ठिकाणी झाला आणि त्या पुत्र त्या ठिकाणी झाल्यानंतर मरता मरता तिने त्याचं नाव त्या ठिकाणी ठेवलं इखाबोद. काय ठेवलं? इखाबोद. इखाबोद म्हणजे वैभव नाहीसं झालं. जेव्हा देव कोणाला सोडून जातो त्याच्या जीवनामधून तो सर्वस्व संपून टाकतो. Praise the Lord. देवाचं वचन आम्हाला वारंवार त्या ठिकाणी या ठिकाणी सांगतं की इथे लिहिलं, एलीने त्या ठिकाणी आपल्या लेकरांचा देवापेक्षा जास्त आदर केला. देवबाप म्हणतो, एली माझ्यापेक्षा त्याच्या लेकरांचं जास्त ऐकतो, म्हणून मी त्यांना झुगारून देईन, त्याचा नाश करीन, त्याला मारून टाकेल. आणि बायबल सांगतं, जेव्हा एलीने ऐकलं, मुलं मेले, कोच गेला, एली त्या ठिकाणी मागं पडला, मान मोडून मेला. जेव्हा ही गोष्ट त्या ठिकाणी त्या फिनासच्या पत्नीने त्या ठिकाणी ऐकली की माझे पती मेले, कराराचा कोच त्या ठिकाणी गेला आणि माझा सासराही मेला, तिने त्या दुःखामध्ये आपला प्राण सोडला आणि प्राण सोडताना त्या लेकराचं नाव त्या ठिकाणी टाकलं की वैभव नाहीस झालं. बाप लेकर सून मेले. का झालं? कारण की देवाची उपस्थिती गेली. मी तुम्हाला सांगतो, एका व्यक्तीच्या जीवनातला सर्वात कठीण समय हाच आहे की देवाची उपस्थिती त्याच्या जीवनातून जाणं, देव त्याला सोडून जाणं आहे. हीच ती गोष्ट आहे. मिर्याम आणि आरोनाने निंदा केली. काय केली की आमच्या सोबत का देव बोलत नाही का? प्रभूने त्या ठिकाणी पहिले त्या ठिकाणी त्यांना बोलवलं, त्यांनी कुरकुर केली, निंदा केली, द्वेष मनामध्ये ठेवला. त्या ठिकाणी दर्शन मंडपाकडे त्यांना बोलवलं. पहिलं काम त्या ठिकाणी झालं की देवाची उपस्थिती त्यांना सोडून गेली. आणि तुम्हाला सांगतो, जशी देवाची उपस्थिती त्यांना सोडून गेली, डोळ्याची पापणी मिर्यामनी लावती ना लावती तो कोणाने पांढरी फटक झाली. जोपर्यंत देवाची उपस्थिती होती, चांगली होती, देवाची उपस्थिती निघून गेली, कोणाने म्हटली, ओ
प्रेज द लॉर्ड. हे कोड तेव्हाच लागलं जेव्हा देवाची उपस्थिती तिला सोडून गेली. म्हणून मी म्हणेल योसेफाकडून शिका. बायबल मध्ये लिहिलेला आहे देव योसेफा बरोबर होता. का बरं? कारण की त्याच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नव्हता. त्याच्या मनामध्ये कोणाविषयी त्या ठिकाणी जळव वृत्ती नव्हती. त्याच्या मनामध्ये कोणाविषयी मत्सर नव्हता, क्लेश नव्हता, हेवा नव्हता. त्याच्या भावांनी त्याला विकलं, तिच्याविषयी त्याचं मन त्या ठिकाणी, ज्या भावांनी त्याला विकलं त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये द्वेष नव्हता. आणि ज्या पोटीफाराच्या बायकोने त्याच्यावर त्या ठिकाणी चुकीचा आरोप केला तिच्याविषयी त्याने आपल्या मनामध्ये द्वेष येऊ दिला नाही. हालेलुया. सैतान आम्हाला याच गोष्टीमध्ये अडकतो. त्या ठिकाणी तो म्हणतो की आपलं तुझं अपयश आलं ना, तुझ्या जीवनात निराशा आली ना, तू नाही जबाबदार, त्या शेजारच्या मुळे झालं. आजही आमच्या ज्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बहिणी ना, त्यांच्या मनामध्ये सैतान या गोष्टी टाकतो. बघ तिने लिंबू त्या ठिकाणी तुझ्या घरात फेकलं, तिने टाचण्याला हे केलं. अरे तुम्हाला वाटतं का तुम्ही देवाचे लेकरं आहात, तुम्ही देवाचे लोक आहात, तुमच्यावर कोणतं त्या ठिकाणी प्रभुता करील? अरे कोण नाही करू शकत. तुमच्या शेजारी जर टाकलं असेल ना, घेऊन मला या, लिंबू पाणी करून पिन मी. मला माहिती ना कोणताही गोष्ट मला बाधा करत नाही. माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. अरे त्या सैतानाचं काम आहे दोष लावणं. तो मनामध्ये तुमच्या टाकतो याने असं केलं. अरे कोणी सांगितलं आम्हाला? आमचं काम आहे लोकांवर प्रेम करणं, न्याय करणार प्रभू. याचं तर याने काहीच केलं नाही तरी याने त्या ठिकाणी मनामध्ये दोष ठेवला नाही, याने माफ केलं म्हणून देव त्याच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आम्हाला पवित्र जीवन आमचं ठेवायचं आहे. जर मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर कडूपणाच्या भावनेमध्ये न राहत, कोणाला दोष नाही देणार ना, एक गोष्ट तुमच्या सोबत घडल. मला सांगताना आनंद होईल. योसेफाच्या भावांनी काय केलं माहितीये का? त्याच्या अंगावर एक झगा होता, तो झगा काढला, रक्तामध्ये बकऱ्याच्या रक्तात बुचकळला आणि आपल्या बापाला दाखवला. तो झगा कसा होता माहितीये का? शॉर्ट होता, शॉर्ट झगा होता, हाफ होता, हाफ एवढा अर्ध्या बायाचा आणि एवढा. ठीक आहे. तो झगा काढला, आपल्या बापाला दिला. योसेफाच्या भावांनी त्या ठिकाणी झगा काढला, पोटीफाराच्या घरी त्याला विकून टाकलं. पोटीफाराच्या घरामध्ये तो गेल्यानंतर देवाने पोटीफाराच्या घरचं चांगलं केलं म्हणून देवाने त्याला पोटीफाराच्या घराचा काय केला? कारभारी केला. आणि कारभारी केल्यानंतर त्या ठिकाणी कारभारी लोकांना मिस्राच्या संस्कृतीमध्ये एक कोट त्या ठिकाणी घातला जायचा. तशी काय आजकालचे डॉक्टर नाही घालत का? एप्रन घालतात बघा, एप्रन. पण ते एप्रन कोणते? जे मोठे राहतात, फॉरेन मध्ये असतं एवढे एप्रन असतात, त्याला बटन नसतं आणि झीप नसते, चेन नसते, त्याला उघडे असतात. म्हणून त्या ठिकाणी पोटीफाराच्या बायकोने जेव्हा त्याचा तो कोट धरला होता ना, तो त्या ठिकाणी बटन नसल्यामुळे त्याने तिथं सोडून त्या ठिकाणी तो पळाला. तिने ते जपून ठेवला आणि तिने सांगितलं हा बघा त्याचं वस्त्र आहे माझ्याकडे. झालं काही योसेफाच्या भावांनी त्याचा त्या ठिकाणी काय केलं? झगा काढला, हात पायाचा होता. देवाने काय केलं माहितीये का? देवाने त्याला पोटीफाराच्या घरामध्ये कोट घातला. पोटीफाराच्या बायकोने काय केलं? त्याचा झगा काढला. त्याला काय केलं? बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये, चुकीच्या आरोपामध्ये तुरुंगामध्ये पाठवलं. जेव्हा तुरुंगामधून मोठ्या ठिकाणी योसेफ निघाला, राजाच्या प्रधानमंत्री पदी जेव्हा गेला, जेव्हा त्या महालामध्ये राजाने त्याला बोलवलं, तेव्हा राजाने त्याला मखमलीचे आणि चांगले वस्त्र त्या ठिकाणी पोशाख त्याला घातले. हालेलुया, हालेलुया. भावांनी कोट काढला, भावानी झगा काढला, देवाने कोट घातला. पोटीफाराच्या बायकोने कोट काढला, देवाने मखमलीचे मलमलचे वस्त्र त्याला नेसवले. आजही तुमच्या जीवनामध्ये कोणी तुमचा झगा काढला, काळजी करू नका, प्रभू तुम्हाला कोट घालेल. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये कोणी तुमचा कोट काढला तर काळजी करू नका, परमेश्वर तुम्हाला तलम तागाची वस्त्र त्या ठिकाणी नेसेल. आमेन. हालेलुया. अरे शारोन परिवार, शारोन चर्च नाही, शारोन परिवार तुमच्या बरोबर परमेश्वर असंच करेल. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो काळजी करू नका. जरी तुमचा कोणी झगा काढला, सुंदर कोट येत आहे. हालेलुया. जर सुंदर कोट कोणी काढला,
काळजी करू नका. तलम तागाचे मखमलीचे कपडे परमेश्वर तुम्हाला घेऊन येत आहे. हालेलुया. फक्त मनामध्ये कडूपणा ठेवू नका. मनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी काढून टाका. आपल्या अपयशासाठी दुसऱ्याला दोषी मानू नका. मी तुम्हाला सांगतोय, देवाची योजना आहे. देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टींसाठी तयार करत आहे. अहो, योसेफ अशा परिस्थितीमध्ये होता जिथं सूर्याची किरण त्या ठिकाणी येत नव्हती. बाहेर काय चाललं योसेफाला माहिती नव्हतं. परंतु जेव्हा योसेफ तुरुंगामध्ये बसला होता, त्याला बाहेर काय, तो नंतर अधिकारी, त्या तुरुंगाचा अधिकारी त्याला बनवलं. आणि त्या ठिकाणी बायबल मला सांगतो, सुरुवातीच्या दिवसामध्ये त्याला बाहेर काय चाललं ते माहित नव्हतं. त्या ठिकाणी तो त्या तुरुंगामध्ये बसलेला होता. परंतु या ठिकाणी त्याला बाहेरची गोष्ट माहिती नाही काय चाललं. परंतु त्या ठिकाणी बाहेर जो परमेश्वराचा हात आहे तो शांत बसलेला नव्हता. जो प्रभू परमेश्वर तिथे होता तो शांत नव्हता. योसेफ तुरुंगामध्ये होता. योसेफाला सोडवण्याकरता परमेश्वर राजाच्या मनामध्ये स्वप्न टाकत होता. का टाकत होता माहित आहे का? जेव्हा त्याला स्वप्न पडेल तो योसेफाला तिथून बाहेर काढल. बाहेर काढून योसेफ त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगल. योसेफाला अर्थ जेव्हा तो सांगल तेव्हा राजा त्याला प्रधानमंत्री बनवेल. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, जेव्हा तुम्हाला माहिती नाहीये बाहेर काय चाललं, पुष्कळ लोक म्हणतात बाळक नाही चर्चमध्ये आलो, प्रार्थना करतो, काही समजत नाही, वचन वाचतो, काही चालत नाही, समजतच नाही, उपवास करतो, काही जीवनात चालू आहे काय कळत नाही. योसेफालाही काही कळत नव्हतं बाहेर काय चाललं. पण इकडं परमेश्वर त्याच्या विषयी राजाच्या मनात स्वप्न टाकत होता. अरे तो तुमच्या विषयी काहीतरी करील. तुम्हाला असं फक्त प्रॉब्लेम हा आहे का तुम्हाला त्या गोष्टी दिसत नाही. परंतु मी विश्वासाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव बाप जो तुमच्या विषयी कार्य करतो आहे तो शांत बसलेला नाहीये. तो कुठे ना कुठे एक मार्ग तयार करत आहे जो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उंच करील आणि देवाच्या नावाचा गौरव करील. हालेलुया. हालेलुया. प्रभू कधी त्या ठिकाणी शांत बसत नाही. मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगतो, देवाच्या कार्याची महानता आहे की ते फक्त आणि फक्त पूर्ण झाल्यावरच दिसतं. प्रेज द लॉर्ड. देवाच्या कार्याची महानता आहे ते पूर्ण झाल्यावरच दिसतं. आमेन. तुम्हाला वाटतं काही होत नाहीये, कदाचित तुम्हाला काही दिसणार नाही, परंतु मी तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, परमेश्वराचा अद्भुत हात तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे. हालेलुया. हालेलुया. पूर्ण जगामध्ये, इतिहासामध्ये प्रधानमंत्री नावाची पहिली पोस्ट जर कुठून आली असेल तर योसेफापासून आली. लक्षात घ्या. अख्खा इतिहास चाळून पहा. पहिला प्रधानमंत्री एकच होता, योसेफ. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही देवाविषयी, देवासोबत चालत आहात, तुम्ही देवावर विश्वास योग्य आहात, तुम्ही देवावर प्रेम करणारे आहात, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही चाललं ते कळत नाहीये, हरकत नाही. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जर तुम्ही देवाच्या विश्वास योग्यतेमध्ये चालणारे आहात, मनामध्ये कडूपणा जळफळाट न ठेवता देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे लोक आहात, तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, परमेश्वर शांत नाहीये. तो तुमच्यासाठी अशी एक गोष्ट बनवतो आहे जी जगामध्ये त्याने आजपर्यंत कोणासाठीच बनवलेली नाहीये. हालेलुया. हालेलुया. योसेफासाठी प्रधानमंत्री युनिक होता ना, सगळ्यात वेगळं. पहिली सुरुवात योसेफापासून झाली. प्रधानमंत्री आम्हाला तो असंच बनवेल. आमेन. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही जे करत आहात ते करत राहा, विश्वासात वाढत राहा, मनामध्ये जळफळाट ठेवू नका, प्रार्थना करा. आपल्या चुकांसाठी, आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या बरबादीसाठी लोकांना दोषी मारणं बंद करा. जेव्हा या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनामध्ये करणं चालू कराल, मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगल, तुमचे साक्ष, तुमचे चमत्कार, तुमच्या जीवनातले आशीर्वाद असे असतील जे आजपर्यंत या पृथ्वीवर कोणाही व्यक्तीसाठी देवाने केलेले नसतील. आमेन. आमेन. हालेलुया. किती चांगला प्रभू आहे ना. समजलं का वचन? नक्की समजलं? नक्की समजलं का? काही समजलं नसेल तर विचारा बरं का. माझी इच्छा नाही की तुम्ही या गोष्टी सोडून द्यावा. या गोष्टी फार महत्वाच्या आहे. आज देव बाप करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड. माझा उपदेश झालेला आहे. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेल,
की या दिवसांमध्ये आम्हाला विश्वास योग्यतेमध्ये चालायचं आहे. हालेलुया. टिकून राहो, दिवस फार वाईट आहे. याच गोष्टी सैतान चोरण्याचा प्रयत्न करत आहे. चला यावेळेस आपण आपल्या जागेवर उभा राहूया, प्रार्थना करू आपण. Thank you, Lord. आपले आपण डोळे बंद करूया, आपलं मन त्या ठिकाणी देवाच्या उपस्थिती करता तयार करूया, की प्रभूला म्हणूया, होय प्रभू आम्ही चुकलो. आम्ही पडलो, आम्ही आमच्या मनामध्ये आमच्या नुकसानासाठी इतरांना दोषी मानलं. परंतु प्रभू आज आम्हावर दया कर, की आम्ही सर्व प्रकारच्या कडूपणाला आपले जीवन